सो विवाह म्हटला की एकतर म्हणजे असा कोणी नसेल की ज्याला विवाह करायचा नसतो किंवा एखादा कोणीच असेल की तो म्हणतो की हा बास झाला विवाह. जनरली 80 ते 90% लोकांना एक विवाह म्हणजे काय म्हणजे एक तो तो एक प्रश्न असतो एका वयात की मला एक पार्टनर हवाय. मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचंय. लाइक आय वुड लाइक टू ग्रो ओल्ड विथ समवन पीसफुली, हॅपीली. ओके. आणि नुसतं ग्रोथ नसते कारण फर्स्ट हाऊस म्हणजे तुम्ही, सप्तम स्थान म्हणजे समोरचं जग आणि सप्तम स्थान आपल्यावर सतत काम करत असतं. आपल्या समोर जे कोणी बसलेलं असतं, ठीक आहे? जे कोणी आपल्या समोर बसलेलं असतं, ते सदैव आपल्या मनावर, आपल्या वागणुकीवर, आपल्या विचारांवर त्यांचा एक प्रभाव असतो. त्यामुळे तुमचा सगळ्यात पहिला प्रतिस्पर्धी कोण असेल, तर तो सप्तमात येणारी व्यक्ती. मग तो तुमचा वैवाहिक जोडीदार असू देत किंवा मग तुमचा बिझनेस पार्टनर असू दे किंवा कुणी असू दे. ॲक्चुअली आपण विवाहाचा विचार तर आत्ता-आत्ता म्हणजे त्याला एक बंधन सोशल किंवा लीगल नाव दिलेलं आहे मॅरेज. एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून नाव दिलंय. पण अ, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे किंवा जे धर्मसूत्र आहे, पाहूयात धर्मसूत्र काय म्हणतंय. अ, तो कॉन्ट्रॅक्ट कधीच नव्हता. ठीक आहे. हे फक्त जेव्हा आपण या जगात म्हणजे त्याला आपण जे स्टोन एजमध्ये जगत होतो किंवा ॲनिमल्ससारखं एक आपलं आयुष्य जगणं होतं, की एक नर आणि एक मादी एकत्र येणं हा सुद्धा एक प्रकारचा विवाहच आहे. कारण सृष्टी बनलीच आहे प्रोक्रिएशनसाठी म्हणजे एका मल्टिप्लिकेशनसाठी ठीक आहे. किंवा रादर म्हणण्यापेक्षा क्रिएशन आणि संतती 2 एक नर आणि एक मादी जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्या संयोग आणि त्यांच्या मिलनातनं जे बाळ जन्माला येतं, हे सुद्धा एक क्रिएशनच आहे. सो क्रिएशन हा बेसिकली आधार आहे या नात्याला. ठीक आहे. सो तो क्रिएशनसाठी मग नंतर जेव्हा वेदांची उत्पत्ती झाली, तेव्हा वेदांमध्ये असं लिहिलंय, की म्हणजे एखादा यज्ञ करताना जर तुम्ही जर तुमचे इतरांशी संबंध आलेले असेल, म्हणजे सेक्शुअली तुमचा जर कॉन्टॅक्ट नसेल असेल, तर त्याला एक धर्मबद्ध त्या नात्याला एक नाव असायला पाहिजे. म्हणून मग विवाह हे एक म्हणजे संस्था निर्माण झाली. ओके. हा त्याच्यात म्हणजे ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे. सो आपण हे सगळं शिकलेलो आहोत, की प्रथम स्थान म्हणजे काय? प्रथम स्थान म्हणजे जातक, मी स्वतः, मी कशी दिसते, माझा आत्मविश्वास, माझा आशावाद, माझ्या आयुष्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह, माझा लाईफ पर्पज हे सगळं इथे आहे. द्वितीय स्थान म्हणजे तुमचं कुटुंब सौख्य आहे. कुटुंब वृद्धीचं स्थान आहे, धनस्थान आहे. ठीक आहे. तृतीय स्थान हे डॉक्युमेंटेशनचं स्थान आहे. मग इथे विवाहाचा करार इकडे पण येणार आहे. हं. चतुर्थ स्थान म्हणजे एक संपूर्ण सगळ्या प्रकारचं सुख आपण इन जनरल जे बघतो गृहसौख्य, मग घराचं सुख, मातेचं सुख, वाहनांचं सुख, आजूबाजूचा परिसर म्हणजे कसं असणार आहे आणि आपले खूप जवळचे मित्र म्हणजे अगदी क्लोज बडी म्हणून मग ह्याच्यातनं विवाह करताना सुद्धा चतुर्थ स्थान काही लोकं विचारात घेतात, की चतुर्थ स्थान ॲक्टिव्ह होतं. कारण बेसिकली म्हणजे एक जो आयडियल नातं जे असतं पती-पत्नींचं बरं का, आयडियल म्हणतेय मी, की ते एका मित्र-मैत्रिणीचं असावं. एक पती आणि पत्नी. पंचम स्थान हे संतती स्थान आहे. हे क्रिएशनचं स्थान आहे, म्हणून संततीचं स्थान आहे. हे इच्छेचं स्थान आहे. इच्छा आल्या म्हणजे म्हणून मग तुमच्या प्रेम भावना इकडनं येतात. ओके. हे पंचम स्थान आहे. षष्ठ स्थान हे रिपुस्थान आहे. प्रथम रिपुस्थान आहे. मग रोग हा पहिला आपला शारीरिक रोग हा पहिला रिपू होतो. मग षड्रिपू हे आपले मेन रिपू होतात. मेन रिपू म्हणजे शत्रू होतात आणि मग षड्रिपूंमुळे ह्याला त्रास होऊ शकतो. कारण हे सप्तम स्थान हे भार्या स्थान आहे, विवाह सौख्याचं स्थान आहे, कोर्ट कचेरीचं स्थान आहे आणि जसं मी इथे आहे, तर माझा प्रतिस्पर्धी सप्तमातनं येतो समोरचं जग. ओके. आणि ह्या इथून जे सुख मिळणार आहे मला म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीविषयीचं आकर्षण आहे, लैंगिक सुख आहे, जे सेक्शुअल प्लेजर आहे, जे इथून मिळणार त्याचं सुख, त्याचा व्यय कुठून होणार असेल तर षष्ठ स्थान. म्हणून षष्ठ स्थान फार महत्वाचं होतं. ओके. जसं आपल्यासाठी आपला व्यय कुठनं होतो? इथे. द्वादशातनं जातकाचा. तर जोडीदाराच्या कडून मिळणारं सुख किंवा जोडीदार म्हणून एक जो व्यक्ती घेतला तर त्याचा होणारा व्यय, त्याच्या त्याला होणारं नुकसान इथून बघितलं जातं. हं. षष्ठ स्थानाकडनं. अष्टम स्थान हे अचानक येणारे दुःख, आर्थिक संकटं पण इथून तुमचे प्रायव्हेट पार्ट्स येतात तुमचे स्वतःचे. ओके. आणि तुमचं इतरांशी स्पेशली आता जेव्हा तुमचा विवाह झालेला आहे, तर तुमचं येणारं सेक्शुअल कॉन्टॅक्ट इकडनं पाहिला जातोय. आणि हे हे पंचम ओके, पंचम हे अष्टमाचं दशम आहे. तुम्ही इथे जर काम नाही केलं हो, ते येणार आहे पुढे सीमा. ओके. तुम्ही इथे जर काम नाही केलं,
तर मग संतती कशी होईल? हो की नाही? नवम स्थान आहे. ओके. हे आध्यात्मिक प्रगती आहे, हायर एज्युकेशन आहे. पण हे प्रत्येक स्थानापासून त्याचं तिसरं स्थान म्हणजे इथं माता आहे. मातेपासूनचं तिसरं स्थान षष्ठ स्थान होतं. मग मातेचं दुय्यम दर्जाचं सुख, मातृसौख्य म्हणून मावशी इथनं बघितलं जातं ना, मामा, मावशी, मातुल घराणं इथनं येतं. म्हणजे मी इथे आणि माझं जे काही एक्झिस्टन्स आहे त्याचं दुय्यम दर्जाचं सुख म्हणून माझा भाऊ येतो किंवा माझा पराक्रम इथून येतो. तसं विवाहाचं दुय्यम दर्जाचं सौख्य इथून येतं. का ते आपण बघणार आहोत. दशमस्थान आहे, कर्मस्थान आहे, पितृसौख्य. माझे वडील आले तर माझ्या जातकाची म्हणजे म्हणजे माझ्या जोडीदाराची आई पण इथून येते. एकादश स्थान जसं माझं प्रेम इथनं बघितलं जातं, तसं जोडीदाराचं प्रेम ह्या एकादश स्थानातनं बघितलं जातं. आणि कर्ज नुकसान हे माझं नुकसान आहे, तर हे सप्तमाचं षष्ठ होतं. म्हणून मग जोडीदाराचं अनारोग्य, जोडीदाराची नोकरी, त्याचं सगळं त्याच्या त्याच्या आयुष्यात येणारे त्याचे शत्रू आणि ओव्हरऑल तुमची जी म्हणजे एक फायनल शय्यासुख जे असतं ते इथून बघितलं जातं. ओके. ही ओव्हरऑल पत्रिका झाली आता आपली. हं. हे आपण खूप वेळा बघितलेलं आहे. तर ह्यातलं महत्वाचं स्थान कुठलं होणार आहे? तर हे सप्तम स्थान. सप्तम स्थान ॲक्चुअली नाजूक रेशमगाठी आहे. काय आहे? तर आपण बघूयात. अनंतावयी वेदः म्हणजे वेद खूप अनादी अनंत कालापासून इतके जुने आहेत आणि वेदांमध्ये आपल्यावर 16 संस्कार, संस्कार म्हणजे कंडिशनिंग वेगवेगळ्या गोष्टींसाठी केलेलं कंडिशनिंग असं म्हटलं जातं आणि ह्या 16 संस्कारात विवाह हा 15वा संस्कार आहे आणि तो प्रमुख संस्कार मानला गेलेला आहे. ओके. सो या शब्दाची व्युत्पत्ती कशी आहे? अधिक वह म्हणून विवाह. ओके. याचा अर्थ काय आहे, की एक विवाह म्हणजे हा जो संस्कार जेव्हा होतो आपल्यावर, त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचं मार्गाचं जीवन, मग ते कुळाशी निगडीत आहे, समाज वाहून नेणे, हा असा त्याचा म्हणजे सहधर्मचारण, सहनशीलता, संयम, सहकार्य हे 4 तुम्हाला पाळता यायला पाहिजेत आणि त्याच्यासोबत निष्ठा आणि कर्तव्य दक्षता हे एक व्रत म्हणजे विवाह आहे. ओके. तुम्ही एकमेकांसोबत किती तुमच्याकडे पेशन्स आहे, तुम्ही एकमेकाला किती अब्सॉर्ब करू शकता, किती एक्सेप्ट करू शकता आणि हे करताना एकमेकांना तुम्ही मदत करणार आहे. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून तुम्ही ग्रो होणार आहे. म्हणजे माझ्यात काही कमी असेल, तर माझ्या जोडीदाराने ती माझी उणीव भरून काढायची आणि त्याच्यात जर काही कमतरता असेल, तर त्याची उणीव, त्याच्या गुणांची उणीव मी भरून काढायची. असा ह्याचा अर्थ असतो ॲक्चुअली विवाहाचा. ओके. आणि हे करताना निष्ठा म्हणजे लॉयल्टी येणार आहे आणि तुम्ही सतत किती कर्तव्यदक्ष म्हणजे तुम्ही किती त्याच्याशी निगडीत आहात ते हे काम करण्यासाठी. सो विवाह म्हणजे काय बेसिकली गृहस्थाश्रम स्वीकारून हे ग्रंथांमधलं आहे. दैवाप्रित्यर्थ यज्ञ करता यावा आणि संतती उत्पन्न करता यावी यासाठी हा संस्कार रूढ झालेला आहे. ओके. पण हा संस्कार आणि करार नाहीये. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबर बेसिकली सामाजिक म्हणजे सोशल एक्सेप्टन्स पेक्षा भावनिक आणि श्रद्धेचं खूप वरचं स्थान आहे. ओके. सांस्कृतिक पातळीवर ते खूप अत्यंत पवित्र आहे. म्हणून तर आपल्याकडे महत्व आहे ना, की त्या सप्तपदीला महत्व आहे, त्या अग्नीला महत्व आहे, त्या गळ्यात तुम्ही जे काळे मणी बांधता त्याला महत्व आहे. ते नुसते दिसायला काळे मणी असले तरी त्यांच्यात प्रचंड ताकद असते. राइट? मग गृहसूत्रात म्हणजे ज्यांनी अश्वलायन, आपस्तंभ, भारद्वाज आणि मनु अशा ज्या ऋषींनी हे जे लिहिलेलं आहे, त्यांनी काय लिहिलेलं आहे, की जेव्हा तुम्ही एखादा पार्टनर शोधता आणि याने बेसिकली कसं ज्योतिषशास्त्र जुन्या काळात लिहिलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी पुरुषाला म्हणजे आपल्या ह्याच्यात कॉन्शियसनेसमध्ये ठेवून लिहिलेलं आहे. म्हणजे लक्षात म्हणजे पुरुष जातक लक्षात घेऊन सगळे नियम लिहिलेले आहेत. त्यामुळे असं तुम्हाला दिसेल, की वधू निवडताना पण आता हे नियम दोघांनाही ॲप्लिकेबल आहेत. सो त्यांनी काय सांगितलंय, कसं तुम्ही उतरत्या क्रमाने बघायचंय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व त्यांनी कशाला दिलंय? कुल आणि शील. त्या पार्टनरची निवड करताना तुम्हाला त्याचं कुळ काय आहे, त्याचं शील म्हणजे तो किती पवित्र म्हणजे त्याचं त्याच्यावर घरात संस्कार कसे झालेले आहेत, त्याची बुद्धी कशी आहे, त्याच्याकडे संपत्ती किती आणि सौंदर्य. सौंदर्याला सगळ्यात शेवटी ठेवलंय त्यांनी. म्हणजे त्या काळी सुद्धा त्यांना माहिती होतं, की शारीरिक सौंदर्य हे निघून जाणार आहे. काय टिकणार आहे तर तुमचं असलेलं पाठीमागे तुमचं जे तुमच्या पाठीमागे जे कुळाचा एक आधार असतो, की मी चुकले तरी मला करेक्ट करणारे माझे आई-वडील असतात किंवा माझा पती चुकला तरी त्याला करेक्ट करणारे त्याचे आई-वडील असतात किंवा त्यांच्यावर तो एक एक कुलाचार झालेला आहे. म्हणजे एक संस्काराचं बंधन असतं, की असं आपण ह्या चौकटीच्या बाहेर आपण नाही वागू शकत. ओके. त्यासाठी ते कुलवंत घराण्यातले लोकं शोधणं फार महत्वाचं असतं. त्यांच्यावर काय संस्कार झाले हे महत्वाचे असतात. एक वेळ त्याच्याकडे पैसे कमी असले तरी चालतील.
कारण तुम्ही पैसे पुन्हा कष्ट करून कमवू शकता. पण लहानपणी जे तुमचं कंडिशनिंग झालेलं आहे, ओके. वयाच्या 7-8 वर्षापर्यंतच एक लहान बाळ लहानाचं मोठं होत असतं आणि त्याच्यावर वेगळे चांगले संस्कार तुम्ही करू शकता. त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय सगळ्या ऋषींनी, कुल, शील, बुद्धी, संपत्ती आणि सौंदर्य असं बघायचं. सगळ्यात जास्त महत्त्व त्यांनी कुल आणि शील असायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. आणि गृहसूत्र, धर्मसूत्र किंवा ज्या श्रुती होत्या त्यांनी 8 प्रकारचे विवाह सांगितलेले आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवते. एक ब्राह्म आहे, प्राजापत्य आहे, आर्ष आहे, ओके. दैव आहे, गंधर्व आहे, असुर आहे, राक्षस आणि पिशाच. आता काय आहे? एक थोडक्यात समजून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल गांभीर्य या विषयाचं काय आहे. तर विवाह म्हणजे काय एक पवित्र बंधन आहे, बरोबर? पती-पत्नींच्या जीवनाला जे एक 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 वेगळंच वळण लागतं. तुमचं आयुष्य बदलतं तिथे. ओके. एकदा विवाह झाला की. त्यामुळे त्या दोघांच्या मनोमिलनांची नाजूक रेशीमगाठ आहे. ओके. सो पहिला विवाह जो आहे, जो ब्रह्मविवाह त्यांनी काय सांगितलंय, ज्या विवाहात मी हे कुठून घेतलंय तर माझ्याकडे मी ज्या संस्थेतनं शिकलेली आहे पंडित जकातदार, विजय जकातदारांच्या संस्थेतनं त्यांचे ज्योतिर्विज्ञान संशोधन खंड त्यांनी प्रसिद्ध केले होते. त्यातला खंड 1 फक्त विवाह आणि संततीचा विचार केलाय. सो त्यातनं मी तुम्हाला हे वाचून दाखवते. ओके. आणि हे लिहिलंय कोणी? तर डॉक्टर वासुदेवराव जोशी, अ, सर डॉक्टर मोहसो गोसावी आणि पंडित विजय जकातर ह्यांची नावं आहेत लेखक म्हणून, लेखक संपादक म्हणून. पण ह्यांना खूप लोकांनी मदत केलेली आहे. आमच्यासारखे स्टुडंट त्यांच्याकडे रिसर्च करतो आम्ही. आणि मग आम्ही जे केलंय, आता माझं ह्याच्यात नाही, पण माझ्या टीचरचे काही रिसर्च टॉपिक ह्याच्यात आहेत, ज्यांच्याकडनं मी शिकली आहे. ओके. आरती घाटपांडे मॅडम. सो त्याच्यात त्यांनी त्या ग्रंथात त्यांनी काय दिलेलं आहे, की हे 8 कुठले आहेत? तर ते म्हणतात, की ज्या विवाहात मुलीला वस्त्रालंकारांनी विभूषित करून तिचे दान तिच्या पित्याने स्वतःहून आमंत्रण केलेल्या एखाद्या विद्यासंपन्न आणि सदाचरणी पुरुषाला दिले जाते, त्याला ब्राह्मविवाह दिला जातो. याला फार महत्त्व दिलं. या विवाहात दान या शब्दाचा अर्थ एखाद्या कुमारिकेचे पालन करण्याचा आणि तिचे नियंत्रण करण्याचा तिच्या पित्याचा अधिकार तिच्या पतीकडे सोपवणे. म्हणजे मी तिचं पालन केलंय, मी तिच्यावर संस्कार केलेत आणि आता माझी जबाबदारी संपली आणि मी तुला देते. पण त्याच्यासाठी मी कुणाला निवडलंय? एक विद्यासंपन्न आणि सदाचारणी पुरुषाला त्यांनी निवडलंय ह्या पित्यानी, मुलीच्या वडिलांनी. आणि मग त्यांनी ते दिलंय तिला. म्हणून तर कन्यादान फार श्रेष्ठ समजलं जातं. आणि आज जे नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी, या नक्षत्रावर शिव-पार्वती जे वैश्विक युनिव्हर्सल जोडी आहे, त्यांचा विवाह झाला. पूर्वा फाल्गुनीच्या दिवशी त्यांची वरात निघाली महादेवाची आणि शिवाची. त्याची गोष्ट अशी आहे, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की शिवाची पहिली पत्नी सती, ती जेव्हा तिच्या वडिलांकडे गेली, दक्ष त्यांनी एक मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञात महादेवाला बोलावलं नाही, कारण तो एक योगी आहे. त्याच्याकडे संपत्ती नाहीये, त्याच्याकडे चांगले कपडे नाहीये, तो जंगलात राहतो, तो भटक्या पिशाचांसोबत राहतो म्हणून त्यांना आमंत्रण नव्हतं. सती गेली. महादेव सांगत होते, "तू जाऊ नकोस." पण तिने ऐकलं नाही. ती गेली आणि तिथेही तिने पाहिलं, की तिच्या पतीचा अपमान पूर्वक काहीतरी दक्ष बोलले आणि तो तिला अपमान सहन नाही झाला म्हणून तिने त्या यज्ञात तिने उडी मारली तिने. आणि हे जेव्हा महादेवाला, शंकराला कळलं, तेव्हा तेव्हा त्याने रौद्र रूप धारण केलं आणि त्यांनी अ, तांडव नृत्य केलं आणि त्याच्यात मग तो खूप दुःखी झाला आणि नंतर मग त्याला पुन्हा एकदा जेव्हा पार्वती त्याच्या समोर आली, शैलपुत्री होऊन पार्वती जेव्हा त्याच्या समोर आली, त्यावेळेस मात्र त्यांनी गर्ग ऋषींना सांगितलं होतं, की माझा पहिला विवाह मी असाच केलाय. ह्यावेळेस मात्र मला मुहूर्त काढून द्या तुम्ही. सो त्यांनी सांगितलं, की तू जेव्हा उत्तरा फाल्गुनीचं प्रथम चरण येईल, उत्तरा फाल्गुनीचं प्रथम चरण हे पुष्कर नवमांशी जातं, ते धनु नवमांशी जातं आणि ते सिंह राशीतलं 9वा चरण येतो. ओके. त्यावेळेस त्यांचं त्यांचं अ, अक्षता पडायला पाहिजे. सो पूर्वा फाल्गुनीला अ, शिव आणि पार्वतीची वरात निघते आणि उत्तरा फाल्गुनी जेव्हा चंद्र अजून सिंहेत असतो, त्यावेळेस त्यांच्यावर अक्षता पडतात आणि त्यावेळेस तिचं दान कोणी करतात म्हणजे तिचं हे जे आता जसं आपण म्हणलं ना ब्रह्मविवाह, तसा तिचा हात महादेवाच्या हातात देणारा महाविष्णू असतो. म्हणून कृष्णाला, विष्णूला पार्वतीचा भाऊ मानला गेलेला आहे. सो असं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र फार महत्वाचं आहे. सो आता तुमच्याकडे जर कोणी एखादं जातक आलं, ओके, तर त्यावेळेस तुम्हाला दिसतंय की हा विवाह वाचू शकतो किंवा हा विवाह वाचू शकत नाही. त्यावेळेस तुम्ही जे आहे ते तुम्ही खरं वाचून दाखवायचं. हे असं आहे, हे असं आहे. फायनल निर्णय त्या जातकाने घ्यायचा आहे.
तो विवाह ठेवायचा आहे का मोडायचा आहे? नाहीतर असं म्हणतात, की आपल्या पत्रिकेतलं आपलं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दूषित होऊ शकतं. सो याची काळजी तुम्ही घ्या म्हणून ही स्टोरी सांगायची. ओके. सो असा हा मुलीचा पिता वस्त्रालंकाराने सुशोभित करून आपल्या मुलीचा हात त्या योग्य वराला देतो. त्याला हे म्हणतात काय ब्राह्मविवाह याला ग्रंथांमध्ये फार महत्त्व दिलेलं आहे. ह्याला जास्त त्यांनी प्राधान्य दिलंय. पुढचा विवाह आहे दैवविवाह. तो कसा असतो? ओके. तर त्याच्यात काय आहे, ज्या विवाहात एखादा यज्ञ चालत असताना त्या यज्ञात गृहीत्वाजाचे काम करणाऱ्या एखाद्या पुरोहिताला मुलीचा पिता वस्त्रालंकाराने सुशोभित करून तिचं दान करतो. म्हणजे जो पुरोहित आलेला असतो यज्ञकर्म करायला, त्यालाच तो देतो. ओके. त्याला दैवविवाह म्हणतात. तिसरा विवाह आर्ष विवाह. ज्या विवाहात शास्त्राज्ञेचे पालन करण्यासाठी गुरूंच्या 1 किंवा 2 जोड्या मुलाकडनं घेऊन मुलीचे दान दिले जाते. म्हणजे गुरांच्या हां, ज्या म्हणजे शास्त्राज्ञाचे फक्त पालन करायचं म्हणून गुरांच्या 1 किंवा 2 जोड्या त्या मुलाकडनं जो वर असतो, त्या हसबँडकडनं होणाऱ्या वुड बी हसबँडकडनं ते गुरांच्या जोड्या घेतल्या जातात आणि त्याच्या बदल्यात मुलगी दिली जाते. ओके. आणि त्या विवाहाला आर्ष विवाह म्हणतात. पुढचं आहे प्राजापत्य म्हणजे ज्या विवाहात कन्येचे पिता वराचा सत्कार करतात आणि तुम्ही दोघे मिळून धार्मिक कृत्य करीत जा, असे वधूवरांना सांगून कन्येचे दान देतो. त्याला प्राजापत्य विवाह म्हणतात. पुढचा आसुर विवाह बघा हां. ज्या विवाहात वराने त्याला शक्य असेल तितके धन वधूच्या नातलंगांना द्यायचे. वराने द्यायचंय. कुठेही हुंडा मुलगी देत नाहीये. ओके. जुन्या काळात. ज्या विवाहात वराने त्याला शक्य असेल तितके धन वधूच्या नातलगांना आणि त्या वधूला दिल्यानंतर तिचा पिता आपल्या इच्छेप्रमाणे तिचा विवाह करून देतो. त्याला आसुर विवाह म्हणतात. पुढचा गंधर्व विवाह आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ज्याला स्वयंवर म्हणायचे आणि आता त्याला लव्ह मॅरेज म्हणतात. ओके. वधू आणि वर यांच्याच संमतीने विषय सुखाकरता म्हणजे सेक्शुअल प्लेजर साठी जेव्हा मिलन होतं, त्या विवाहाला गांधर्व विवाह म्हणतात. ओके. नंतर पुढचा जो आहे, एखादी मुलगी रडत रडत असते, आक्रोश करत असते. ओके. तिच्या नातलगांचा त्यावेळेस एखादी मुलगी खूप रडत असते आणि त्यावेळेस काय करतात, नातलगांचा पराभव करून त्या मुलीला बलात्काराने पळवून नेली जाते. त्याला राक्षस विवाह म्हणतात. ओके. आणि जेव्हा एखादा पुरुष झोपलेल्या किंवा गुंगीत असलेल्या किंवा बेशुद्ध असलेल्या मुलीशी चोरून संभोग करतो, त्या प्रकाराला पिशाच विवाह म्हणतात. हे शेवटचे 2 प्रकार अलीकडे आपल्याला खूप दिसून येतात. ठीक आहे. सो विवाहाचे असे जरी 8 प्रकार सांगितले, तरी प्राचीन ऋषीमुनींना राक्षस विवाह आणि पिशाच विवाह मान्य नव्हते. त्यांनी या शेवटच्या 2 विवाहांचा निषेध केला होता. कारण केवळ स्त्री प्राप्त करून घेणे हा विवाहाचा उद्देश केव्हाही नव्हता. बलात्काराने पळवून आणलेल्या मुलीला सशास्त्र पत्नीत्व प्राप्त नाही, असे वसिष्ठांनी सांगितले आहे. ओके. ही गोष्ट आता तुम्हाला का सांगते? कारण आपण जो रामायण ऐकतो, रामायणातला रावण जो आहे त्याच्या पत्नीला ओके. रामायणातला रावण जो आहे, त्याची आई जी होती, ती असुरांच्या कुळातली होती आणि त्याचे वडील जे होते, मला आत्ता त्या ऋषींचं नाव आठवत नाहीये. ओके. ते व्यवस्थित ऋषी होते. ते गुरु म्हणून काम करायचे. ते इतरांना शिकवायचे. पण जेव्हा त्यांनी ह्या रावणाच्या आईला आणि तिच्या इतर 2 भगिनींना त्यांनी पळवून आणलं, दासी म्हणून आणलं आणि त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याशी संभोग केला आणि त्यातून रावण, कुंभकर्ण वगैरे हे सगळे जन्माला आले. त्यांनी कधीही ह्या मुलांना आपलं मानलं नाही आणि तरीही रावण त्यांच्यासोबत राहून शिकत असताना रावणाचा मामा आणि त्याचे वडील ते त्यांना न्यायला आले. ओके. म्हणजे आक्रमण केलं त्यांनी आणि त्यावेळेस त्यांनी न्यायला आले असताना रावण म्हणाला, "मी नाही येणार माझ्या वडिलांना सोडून." तर ते म्हणाले आजोबा त्याचे म्हणाले, की "तू विचार ते तुला स्वीकार करणार आहेत का? तुला ते जानवं घालणार आहेत का?" ओके. आणि ज्यावेळेस मग त्यावेळेस म्हणजे त्याचा इगो चॅलेंज झाला ना रावणाचा. तर तो तरीही वडिलांकडे गेला आणि तो म्हणाला, की "तुम्ही माझा स्वीकार कराल का? मी जरी माझी माता असुर कुलातली असली तरी तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्ही माझा स्वीकार कराल का?" ओके. तर त्यावेळेस त्याचे वडील म्हणाले, "नाही." स्पष्टपणे ते म्हणाले, "नाही, अशा विवाहाला मान्यता नाही." जे आता इथे मी वाचलं ना, की अशा मुलीचा विवाह म्हणजे त्यांना सशस्त्र पत्नीत्व प्राप्त नाही होऊ शकत. त्यावेळेस रावणाचा मन इतकं दुःखी झालं, की त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला, की मी अशा लोकांसोबत मी कधीही राहणार नाही आणि तिथून पुढे ॲक्चुअल रावणाचा जो
खराच एक दशानन रावण किंवा जो असुर होऊन वागला, त्याचा जन्म झाला. म्हणजे कुठेतरी तुम्ही एका चुकीच्या प्रवृत्तीला जन्म घालायला कोण ह्याला प्रवृत्त होतो? कोण होतं, की जो एक ब्राह्मण असून त्यांनी चुकीचं काम केलंय आणि ते कोणाचा पुत्र होता तो ऋषी, तो पुलत्स्य ऋषींचा जो सप्तर्षीमधला पुलत्स्य ऋषी जे आहेत, त्यांचा तो मुलगा होता. रावणाचे जे ॲक्चुअल पिता आहेत ते. मला त्यांचं नाव आत्ता आठवत नाही. मी सांगते तुम्हाला. ओके. सो ही रावणाच्या जन्माची कहाणी आहे. ओके. सो त्यामुळे रावणाला ते म्हणजे ब्राह्मणत्व नाही मिळालं. तो खरा जन्माने ब्राह्मण असून सुद्धा किंवा हाफ ब्राह्मण असून सुद्धा त्याला ब्राह्मणत्व मिळालेलं नाहीये. खरा म्हणजे तो सगळ्यात अतिशय हुशार आणि ते जरी वडिलांनी नाही स्वीकारलं तरी तो त्यांच्या शाळेत बसून तो शिकत होता. म्हणून तो ब्राह्मण खूप म्हणजे रावण खूप जास्त हुशार झालेला आहे. ओके. सो हे जे काही आहे म्हणजे राक्षस विवाह झालेला आहे त्याच्या आईचा त्याच्या वडिलांशी. सो असा जेव्हा झालेला असतो राक्षस विवाह किंवा पिशाच विवाह, अशा मुलींचा विवाह विधिपूर्वक झाला नसल्याने तिला पुन्हा कुमारिका मानून तिचा दुसऱ्या पुरुषाबरोबर शास्त्रोक्त विधीने विवाह करता येईल, असे शास्त्राने सांगितलेले आहे. असं होतं का हो आपल्याकडे सोसायटीमध्ये? अशा मुलींना किती नावं ठेवली जातात, त्यांचं आयुष्य जगणं किती कठीण केलं जातं किंवा दुसरा कोणी एखादा स्वीकार करायला पुढे येणारा तेवढा मनाचा मोठेपणा असतो का? हा विचार करायचा मुद्दा आहे. म्हणून तुम्हाला सांगते कारण आपण विवाह हा विषय बघतोय. अशा पण बऱ्याच मुली आहेत, की ज्या अजूनही त्या दुःखात जगत आहेत किंवा काही मुली शेवटी आत्महत्यासारख्या प्रकाराकडे जातात. सो ब्राह्म हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे आणि गंधर्व म्हणजे स्वयंवर पद्धती, ज्या फक्त राजकन्यांना करायची त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना एखादा आपला वर आवडत्या पद्धतीनेच म्हणजे शोधायचा, चॉईस करायची तेवढी मुभा फक्त प्रिन्सेसेसना होती. आणि अलीकडे आपण जे लव्ह मॅरेज बघतोय दॅट कम्स अंडर गंधर्व विवाह. ओके. सो अशा या 7th हाऊसची आपण खूप सखोल अभ्यास करणार आहोत. ओके. ओके. सो जसं मी मगाशी लग्न स्थान, प्रथम स्थान, जातक स्वतः, त्याच्या महत्वाकांक्षा, त्याची स्वप्न, लाईफ पर्पज, विवाह करण्याची इच्छा आणि सप्तमाच्या कारकत्वावर इथले ग्रह सतत परिणाम करत असतात. ओके. त्यामुळे लग्नस्थान फार महत्वाचं आहे. तुमचा लग्नबिंदू आपण मी काय म्हणते असेंडंट लॉर्ड हे फार महत्वाचे होतात आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नासाठी. मग तो विवाह असू दे, नोकरी असू दे, आरोग्य असू दे, संततीचा कुठलाही प्रश्न असू दे. फर्स्ट हाऊस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी नसेल तर प्रश्नच येत नाही कशाचा. ओके. देन सेकंड म्हणजे विवाहापूर्वी कुटुंब वृद्धी. ओके. विवाह होण्यापूर्वी कुटुंब वृद्धी आणि विवाहानंतर सप्तमाचा अष्टम होतो. मोजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. सो विवाहानंतर सप्तमाचा अष्टम किंवा सप्तमाचा मृत्यू, जोडीदाराचा विवाहाचा मृत्यू, विवाहाचा विच्छेद, घटस्फोट आणि वियोगाला पूरक होणारं स्थान आहे. द्वितीय स्थान. विवाह होण्यापूर्वी कुटुंब वृत्ती. ओके. बघा कसं एकच स्थान कसं विरुद्ध पद्धतीने काम करतं म्हणून पण त्याला मारकस्थान म्हणतात. कामत्रिकोण म्हणजे काय? 3, 7 आणि 11. आपण आता सप्तम स्थान म्हणजे जो कामत्रिकोणाचा गाभा आहे त्याचा अभ्यास करतोय. पण सुरुवात तृतीयापासून होते कामत्रिकोणाची. हे विवाहाचं भाग्य आहे. कारण सप्तमाचं भाग्य आहे ना, नवम स्थान आहे ना, हे अष्टम आहे. ते विवाहाचं म्हणजे सप्तमाचं, जोडीदाराचं भाग्य आहे. इथून आपण सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन, कॉन्ट्रॅक्ट बघतो. वि एक प्रकारचं तडजोड आहे विवाह म्हणजे. एक प्रकारचा करार. आता लीगली आपण जाऊन ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन आपण साइन करतो आपले डॉक्युमेंट्स भरतो तिकडे. त्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन, कॉन्ट्रॅक्ट, करार आहे. सो विवाह होणे आणि टिकणे यासाठी हे फार महत्वाचं स्थान आहे. कारण जर विवाहाचं भाग्य कमी पडत असेल तर तो टिकेल का? हा प्रश्नचिन्ह आहे. ओके. चतुर्थ स्थान हे सप्तमापासून 10वं स्थान आहे. करेक्ट? सो इथे इथे माझे वडील येतात ना 9 आणि 10 मधले. सो इथे जोडीदाराचे वडील, त्यांचा सामाजिक दर्जा, जातकाची आई, जातकाचं घर आणि हे पंचमाचा व्यय आहे. पंचम म्हणजे प्रेमाचं स्थान म्हणून प्रेमाचा व्यय किंवा अडचणी आणि ओव्हरऑल गृहसौख्य. पंचम स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आहे. इच्छेचं स्थान आहे.
इच्छापूर्ती स्थान 11वं स्थान येतं. इच्छेचं स्थान आहे. इथून तुम्ही जातकाच्या मनात प्रेमभावना कशा आहेत, प्रेम, प्रणय त्याबद्दलच्या त्याच्या इच्छा कशा आहेत, त्याबद्दल त्याचा आयडिया काय, हे जर स्थान खराब असेल ना, तर विकृत इच्छा असतात अशा लोकांच्या. सो हे सुद्धा तुम्हाला इथून ओळखता येतं. विवाहाचा लाभ आहे. सप्तमाचं 11वं स्थान आहे हे. म्हणून विवाहाचा लाभ म्हणजे कोण? संतती होणार की नाही हे पण बघतो आणि अष्टमाचं कर्म आहे. अष्टमी नाही, अष्टमाचं कर्म आहे. मी मगाशी बोलले हे अष्टम, इथून हे दशम, है ना? जर तुम्ही इथे जर योग्य काम केलं, इथे जर हे काम केलंय काहीतरी मनापासून, तर त्याचं सुख तुम्हाला संतती होण्याचं सुख इथे मिळणार आहे. विचार करा. आणि हां, हे सप्तम. हे षष्ठ. सप्तमाचं व्यय, 7th हाऊसचं व्यय, विवाहाचं, जोडीदाराचं नुकसान, मगाशी बोललोय. विरहाचं स्थान आहे, घटस्फोटाचं स्थान आहे, कोर्ट कचेरीचं स्थान आहे आणि विवाह होण्यामधल्या अडचणी पण दाखवतो. विवाह होता हेच स्थान, या स्थानाशी संबंधित ग्रहांच्या दशा आल्या किंवा ह्यांच्या इथे सप्तमेश इकडे, शुक्र इकडे, षष्ठ स्थान शुक्राला मानवत नाही. मग तो कुठलीही रास असू देत षष्ठात येते, तिथे जर शुक्र असेल तर वैवाहिक सौख्य कमतरता, उणीवा दर्शवतो किंवा पत्रिकेत षष्ठ म्हणजे कन्या रास कुठेही पडू द्या, तिथे जाऊन शुक्र त्याच्या नीच राशीत गेला तरी विवाह कितपत चांगला आहे, त्याची क्वालिटी काय आहे, वैवाहिक सौख्याची क्वालिटी काय आहे, हा एक प्रश्नचिन्ह त्यावेळेस उभा राहतो. ओके. सो हे षष्ठ स्थान आहे. सप्तम स्थान हा कामत्रिकोणाचा गाभा आहे. इथेच खूप सगळं डिझायर्स असतात. ओके. प्रतिस्पर्धी आहे. विवाहाचं प्रमुख स्थान आहे. पार्टनर, मग ते वैवाहिक असू देत किंवा बिझनेसचे पार्टनर असू देत. मग त्यांचा स्वभाव, त्यांचं वर्णन, तर मग ओव्हरऑल वैवाहिक सुखाचा अंदाज इथे येतो. इथले ग्रह सांगतात, की विवाहाचं सुख कसं मिळणार आहे. इथे जर अशुभ ग्रह असतील, 6-8-12चे ग्रह इथे असतील, तर मग जरा क्वेश्चन मार्क येणार आहे तुमचं विवाहाचं सुख कसं असणार आहे. भांडणं होणार आहेत का? मतमतांतर होणार आहेत का? कोर्ट कचेरीचं स्थान आहे आणि आपला आपला बिझनेस पण इथे येतो. ओके. अष्टम स्थान. ओके. हे जो म्हणजे जोडीदाराचं, इथे जागा नाही म्हणून मी असं टाइप केलंय. जोडीदाराचं कुटुंब, जोडीदाराचं धन, कारण माझं धन इथून बघते ना मी. सेकंड हाऊस हे माझं धन आहे. तर हे इथून माझं जोडीदार आणि त्याचा सेकंड हाऊस म्हणून जोडीदाराचं धन. ओके. मग त्याला माझ्याकडनं मिळणारा हुंडा, ह्या जातकाला मुलीकडनं मिळणारा हुंडा किंवा जर घटस्फोट झालाय, डिव्होर्स झालाय, तर होताना अॅलिमनी कशी मिळणार त्याचा विचार इथून मिळतो. ओव्हरऑल माझ्या माझ्या जोडीदाराचं जर अष्टमस्थान मजबूत असेल, तर ओव्हरऑल त्याच्या घरात मिळणारं सुख पण मग मला चांगलं मिळेल. असं काही नाही की हुंडाच मिळायला पाहिजे, घेतला गेला पाहिजे किंवा म्हणजे घटस्फोटच व्हायला पाहिजे. म्हणून पण ह्या सेकंड हाऊसचा विचार करायला लागतो. पती-पत्नींचं दैनंदिन संपर्काचं स्थान आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिपचं स्थान आहे. कारण काय होतात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे गंधर्व विवाह म्हणजे काय? तुम्ही फक्त लैंगिक सुखासाठी एकत्र आलाय. त्याला अजून तुम्ही एक सोशली एक्सेप्टेबल नाव अजून तुम्ही देत नाही आहात. ओके. किंवा तुमच्या संततीला उद्या होणार असेल त्याला नाव कुणाचं द्यायचं हा पण एक प्रश्नचिन्ह येतो या बाबतीत. सो लिव्ह इन रिलेशनशिप. ओके. नवम स्थान हे दैवस्थान आहे, आपलं भाग्यस्थान आहे. सप्तमाचं तृतीय आहे म्हणून दुय्यम दर्जाचं वैवाहिक सौख्य. का बरं दुय्यम दर्जाचं वैवाहिक सौख्य? कारण इथून जोडीदाराची भावंड बघितली जातात. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं माहितीये का? मुलं मोठी असायची म्हणजे पुरुष मोठा असायचा आणि मुली 20-20 वर्ष, 15 वर्ष पतीपेक्षा लहान असायच्या. मग ह्यावेळेस मग एखाद वेळेस जर आणि त्यावेळेस मेडिकल सिस्टम एवढी चांगली नव्हती. मग कधी जर नवरा पटकन लवकर गेला किंवा बायको पण डिलिव्हरीत लवकर गेली, तर मग कसं व्हायचं, की आपल्या घराचं नाव आपल्या घराशीच जोडलेलं असावं किंवा ज्या संतती असेल त्यांना त्या घरातनं जसं मी म्हटलं ना, एक कुलाचा पाठिंबा मिळतो, ते संस्कारांचा पाठिंबा मिळतो म्हणून अ, जोडीदाराच्या भावंडाशीच विवाह करायचा. म्हणजे आयदर नवऱ्याच्या भावाशी किंवा बायकोच्या छोट्या बहिणीशी म्हणजे मुलांना मावशीचं माया मिळेल म्हणून तिच्याशी विवाह परत केला जायचा. म्हणून हे पुनर्विवाहाचं स्थान होतं. म्हणून तर वैवाहिक सौख्याचं दुय्यम दर्जाचं सौख्य आहे हे. इथून तिसरं. काही लोकं इथून पण बघतात म्हणजे पुनर्विवाहासाठी पहिला विवाह संपायला पाहिजे. मग इथे सप्तमाचा अष्टम आहे म्हणून सेकंड हाऊस मधनं पण पुनर्विवाह बघतात. ओव्हरऑल पुनर्विवाहाचा विचार करताना सप्तम स्थान सोडायचंच नाहीये आणि इथून बघतात. काही लोकं षष्ठातनं पण बघतात. ओके. कारण ह्याचा व्यय व्हायला पाहिजे ना. हं. सो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज इन द सेन्स की तुम्ही एक
एक कॉम्प्रोमाईज करून लग्न करता इथे, की हो बाबा चला, की माझ्या मुलांना एक आई मिळेल, माझ्या मुलांना एक बाबा मिळेल, एक घराणं तेच मिळेल. हा विचार, हा कॉन्ट्रॅक्ट करून ते विवाह झालेला असतो, हा पुनर्विवाह. दशमस्थान इथे जातकाचं माझं स्वतःचं करिअर, माझे वडील, पण सप्तमाचा चतुर्थ म्हणून जोडीदाराची आई, त्याचं घर आणि हे पंचमापासूनचं 6वं स्थान आहे. मग प्रेमातले शत्रू, त्यातल्या अडचणी, प्रेम म्हणजे प्रेम पुढे विवाहात जाईल का नाही? तिथे जर अडचण येणार तर हे बघता येतं तुम्हाला इथून. हे बघायला लागेल तुम्हाला. हं. पंचमापासूनचं 6, 8, 12. ओके. हे इथे. 11वं स्थान कामत्रिकोणाचं शेवटचं स्थान आहे. इच्छापूर्तीचं इच्छेचं स्थान आहे आणि कामत्रिकोणात म्हणजे पंचमाच्या समोरचं स्थान म्हणून इच्छापूर्तीचं स्थान आहे. जोडीदाराचं प्रेम, मग जोडीदाराच्या प्रेम प्रेम, प्रणय, त्याच्या प्रेमाविषयीच्या आयडिया, त्याच्या संकल्पना, त्याला काय वाटतं आणि ओव्हरऑल आपलं मित्र-मैत्रिणींचं स्थान आहे की नाही, माझे मित्र-मैत्रिणी आपण इथं 11th हाऊसवरनं बघतो. तसं मग जातक आणि जोडीदाराचं मैत्रीपूर्ण नातं असू शकेल का? ते पण इथून बघतात. लिव्ह इन रिलेशनशिपचा पण इथून बघितला जातो संबंध आणि सप्तमाचा पंचम आहे म्हणून जोडीदाराचं शिक्षण याचा विचार केला जातो. त्याची संतती, त्याच्याकडनं संततीसाठी प्रयत्न होतायत का? ही माझी संतती हो. तुम्ही म्हणाल माझी आणि जोडीदाराची संतती काय वेगळी आहे का? तसं नाही. माझं हे स्थान चांगलं आहे, पण 11वं स्थान खराब असेल तर कदाचित जोडीदाराकडनं मिळणारा प्रतिसाद योग्य नाहीये संतती होताना. ओके? आणि पुढचं आहे व्ययस्थान. माझं व्ययस्थान आहे. पण मला म्हणजे मी डॉक्टर पैनकडनं जे शिकले, की हाउस ऑफ लेटिंग गो हे 7th हाउसचं षष्ठ आहे. ओके. सप्तमाचं षष्ठ आहे. म्हणजे सप्तमाचे षडरिपू आहेत. माझ्या नवऱ्याकडे इगो आहे आणि मी जर त्याला धरूनच बसले, तर लॉस कोणाचा होणार आहे? माझा होणार आहे. म्हणून आय नीड टू लेट गो. मी त्या इगोकडे लक्ष देणं कमी करायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे, जाऊ दे, राहू दे, हे हे शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये यायला पाहिजेत. ओके. मग हा विवाहाचे, जोडीदाराचे शत्रू, त्याचे आजार, त्याची नोकरी आणि अंतिम शय्यासुख ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅस्मिक प्लेजर ते इथून बघितलं जातं आणि वैवाहिक सुखातल्या अडचणी इथनं बघितलं जातं. आणि हे पत्रिकेतलं 12वं स्थान आहे. ओके. हां, अफेअर्स आफ्टर मॅरेज, सिक्स्थ हाऊस. करेक्ट श्यामला. राइट? सो हे कळतंय तुम्हाला? काही शंका आहेत त्याच्यात? बघून घ्या एकदा. मी पाहिजे तर माझा कॅमेरा बंद करते. आलं लक्षात कसं आपण बघितलं सगळं 12 स्थानातनं? म्हणजे तुम्ही जेव्हा मॅच मेकिंग करता, ठीक आहे? आमचा केतू, माझी पार्वती बोलतीयेत ना. ओके. तुम्ही जेव्हा मॅच मेकिंग करता, त्यावेळेस तुम्हाला केवढं काय-काय बघायला लागतं. तुम्हाला हे पण बघायला लागेल ना, एखादा जातक लग्नच होत नाहीये, विलंब होतोय लग्न करताना. त्याचं लक्ष जास्त इथे असेल, दशम जास्त ॲक्टिव्ह असेल त्याचं. लग्नेश दशमात, दशमेश लग्नात किंवा दशमात उच्चीचा रवी असेल, असं असू शकतं. किंवा ह्याचाही इकडे इथे चतुर्थशी काहीतरी संबंध आहे ना, कारण हे हे जोडीदाराचं हे आहे. म्हणजे विवाहानंतर तो वेळ देणार आहे का मला? त्याच्यावरनं पण तुमचा मराठी ब्लिस ठरतं ना. एक सेकंद मी आले. एकच सेकंद. पार्वतीला काहीतरी हवंय. एक सेकंद. तुम्ही तोपर्यंत याचा विचार करा.
ठीक आहे. सो मी दिलेलं आहे पुढच्या नोट्समध्ये, पण तुम्हाला काय लग्न करताना किंवा लग्न जुळवताना किंवा घटस्फोटाचा प्रश्न असेल किंवा इव्हन वैधव्य विधुर योग म्हणजे जिथे पार्टनरचा मृत्यूचा प्रश्न असेल किंवा पुनर्विवाहाचा प्रश्न असेल, तर त्यावेळेस प्रमुख स्थान सप्तम होणार आहे. पण जातकाची इच्छा स्वतःची त्याची महत्वाची होते. आणि मग नंतर म्हणजे फर्स्ट हाऊस, सेव्हन्थ हाऊस, या सेव्हन्थ हाऊस, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, फिफ्थ हाऊस, 11th हाऊस ही महत्वाची होतात. खांबेटे सर फोर्थ हाऊसला महत्व देतात. ठीक आहे. कारण ओव्हरऑल गृहसौख्य कसं आहे किंवा जसं मी इथे बोलले, की इथे मी इथून बघते माझ्या जोडीदाराचा माझ्याकडे माझा जो जोडीदार आहे, त्याचं प्रेम कसं असेल, त्याचा माझ्याविषयी असणारं त्याचा प्रतिसाद कसा असेल माझ्याविषयी. पण शेवटी तो माझा जवळचा मित्र होईल का? तर तुम्हाला 4th हाऊसवरनं बघायला लागेल. ओके. आणि हे सगळे नियम फक्त लग्नाकडून नाही लावायचे आहेत. हे नियम चंद्र कुंडलीकडनं सुद्धा तितकेच लावायचे आहेत. म्हणजे चंद्राची रास लग्नी मांडून कुंडली फिरवायची आणि मग तो निर्णय घ्यायचा, की हे कसं टिकणार आहे, कसं होणार आहे, हा सगळा प्रश्न. कारण विवाहासाठी चंद्र इव्हन शुक्राचं सप्तम बघतात आणि एके ठिकाणी तर इव्हन रवीच्या सप्तमातले ग्रह सुद्धा बोलके ठरतात. ओके. So, what is seventh house all about? Okay, seventh house it is called as a house of marriage or partnership. तो हे काय दाखवतो तुमचं मॉरल, एथिकल, लीगल, इलिगल रिलेशनशिप सगळं ते दाखवत असतं. म्हणजे पब्लिक मध्ये त्याची काय इमेज असणार आहे. सप्तमसाने फॉरेन ट्रॅव्हल्सचं पण दाखवतं. ठीक आहे. आणि हे कुठे बघा दोन केंद्रांच्या मध्ये एक केंद्र वर आहे म्हणजे एक लग्न आहे आणि इकडे दशम आहे आणि इकडे चतुर्थ आहे. यांच्या दोघांचा बॅलन्स साधणारं सप्तमस्थान आहे. जर या म्हणजे इनडायरेक्टली हे काय सांगतंय सप्तमस्थान, जर तुम्ही दशम आणि चतुर्थ या दोघांचा जर योग्य बॅलन्स सांभाळला, तर सप्तम व्यवस्थित काम करेल किंवा म्हणून तर सप्तमात तुळ राशी येते बॅलन्स. उगाच येत नाहीये ती तुळ रास. कालपुरुष कुंडलीत सप्तमात तुळ रास येते. त्याचं चिन्ह काय आहे? तराजू आहे. तो जर बॅलन्स गेला, तो कशामुळे जाऊ शकतो? आयदर दशमामुळे जाऊ शकतो किंवा घरामुळे, चतुर्थामुळे जाऊ शकतो. ओके. सो तो बॅलन्स सांभाळणं ट्रिकी काम आहे, पण जमू शकतं. ह्याला वेगळी नावं काय? त्याला सप्तमस्थान म्हणतात, जामित्र म्हणतात, त्याला कामस्थान म्हणतात, त्याला मध म्हणजे पॅशन त्याला ज्याच्या म्हणजे है ना? मधस्थान आहे. अ, दुग्न स्थान ज्याचा अर्थ होतो प्रेम. ओके. गमन म्हणजे कोहॅबिटेशन. ओके. कोहॅबिटेशन मीन्स एकत्र झोपणे. एका एका पुरुषाने एका स्त्रीने त्याला कोहॅबिटेशन म्हणतात. अ, आस्था. ओके. अध्वन, मार्ग, लोक, कलत्र, वाईफ और हजबंड. ओके. आणि पत्नी असं असे हे स्थान यांची नाव आहेत. आणि कलत्र संपत म्हणजे हुंडा, डावरी. ठीक आहे. नंतर सेव्हन्थ हाऊस रिप्रेझेंट्स व्हॉट? पती किंवा पत्नी, विवाह, आपले युरिनरी ऑर्गन्स, वैवाहिक सौख्य, रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स. ओके. आपला व्यवसाय, स्पेक्युलेशन, इच्छा, डिप्लोमसी, ऑनर, बिझनेस स्किल, ट्रॅव्हल हे सगळं दाखवत असतं. आता सप्तम स्थान म्हणजे काय? वैवाहिक सुखाचा बोध इथले ग्रह काय म्हणजे देणारं स्थान आहे. इथले ग्रह जोडीदाराच्या स्वभावावर, व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. इव्हन ते जातकाच्या व्यक्तिमत्वावर पण कारण सप्तमात बसून माझ्याकडे बघतायत ना फर्स्ट हाऊसला. सो त्याच्यावर पण परिणाम करतात. ते शुभाशुभ ग्रहांची दृष्टी जोडीदाराच्या स्वभावावर, वैवाहिक सुखावर नक्कीच परिणाम करतात ते. त्यासाठी मग तुम्हाला काय बघायचं? सप्तम स्थान बघायचंय, त्यातले ग्रह बघायचे. मग नंतर सप्तमेश, त्याची स्थिती, त्याची बलवत्ता, सप्तमेशाबरोबर असलेल्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम जोडीदाराच्या पर्सनॅलिटीवर होत असतो. ओके. मग सप्तमेश कुठे गेलाय तुमचा? सप्तमापासून किती लांब आहे? मग सप्तमापासून अ, दुसऱ्या स्थानात आहे, चौथ्या स्थानात आहे, सप्तमाच्या 6-8-12 मध्ये आहे, पत्रिकेच्या 6-8-12 मध्ये आहे का? हे सगळं तुम्हाला बघायला लागेल. हं? म्हणजे सप्तमेशाची बलवत्ता बघताना नुसतंच त्याला स्थानबळ आहे का? त्याला राशीबळ आहे का? त्याला दिग्बली आहे का तो? या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागेल. आता सप्तमातले ग्रह आणि आपण ते समजून घेऊ, की ते कसे काम करतील. ओके. सप्तमात जर म्हणजे रवीपासून सुरू करतोय आपण.
सप्तमात जर रवी असेल, रवी कोण आहे? ग्रहमालेचा राजा आहे, तो स्वयंप्रकाशित तारा आहे. मग तारा आहे म्हटल्यावर त्याला थोडासा इगो पण असतो ना रवीला. ओके, कडक पण असतो, कारण रवी बेसिकली राजा आहे म्हटल्यावर थोडा कणखर येतो. खरं खोटं बोलणारा, म्हणजे प्रखरपणे बोलणारा आहे तो. सो सप्तमात जर शुभ स्थितीतला रवी असेल तर जोडीदार मानी, कर्तृत्ववान, स्वतःचे म्हणणं खरं करणारा असतो. पण सप्तमात रवीला दिग्बल नसतं, मग तो कुठल्याही राशीत असू दे. अगदी मेषेचा रवी असला तरी सुद्धा सप्तम दिशा ही पश्चिमेची दिशा आहे, मावळतीची दिशा आहे. म्हणून सप्तमातला रवी एवढा पोषक ठरत नाही. मी हे नाही म्हणत की तुमचा विवाह मोडेल, घटस्फोट होईल, जोडीदाराचा मृत्यू होईल, असं काहीच म्हणत नाहीये. फक्त ते वैवाहिक सुखात उणीवा, कमतरता आणू शकतं का? तर येस. ओके, सप्तमातला रवी. सप्तमात शुभ स्थितीतला चंद्र. आता शुभ स्थितीतला चंद्र म्हणजे काय? त्याला राशीबळ पाहिजे, त्याला स्थानबळ तर आहे, सप्तम स्थान चालतं चंद्राला. पण मग तिथीबळ पाहिजे त्याला. ओके. आणि इतर म्हणजे दृष्टियोग, कोणाची तरी अशुभ दृष्टी नको, अशुभ योगात नको, असा जर सुस्थितीतला चंद्र असेल, तर मग मात्र जोडीदार तुम्हाला खूप प्रेमळ, खूप लाघवी मिळतो, मनस्वी असतो तो. आणि चंद्र आहे, चंद्र नाही. चंद्र सर्वात जलद गती ग्रह आहे. त्यामुळे विवाह लवकर होऊ शकतो. फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट सप्तमात आहे. त्यामुळे लवकर विवाह, म्हणजे असं तुम्ही आजकाल म्हणता ना बालविवाह, म्हणजे अगदीच वयाच्या मुलगा असेल आणि 24-25व्या वर्षी विवाह झालाय आणि मुलगी असेल तर 21व्या वर्षी विवाह झालाय. तरी सुद्धा त्याला आजकाल बालविवाह लोकं म्हणतात. असं खूप लहान वयात विवाह घडवून आणणारा सप्तमात असलेला चंद्र घडवून आणताना दिसतो. सप्तमात शुभयोगातला आणि किंवा बलवान मंगळ असला तरी सुद्धा जोडीदार हट्टी, तामसी, आक्रमक व्यक्तिमत्वाचा असतो. तडकाफडकी निर्णय घेण्याची वृत्ती असू शकते. किंवा जोडीदार किंवा जातकाचा, कारण सप्तमातल्या मंगळाची जातकावर, फर्स्ट हाऊसवर दृष्टी असते पूर्णपणे. असेंडंट म्हणजे लग्नबिंदू आणि लग्नावर दृष्टी असते. त्यामुळे जातकाचा सुद्धा स्वभाव तसा होऊ शकतो ना, तापट. एक तर मंगळ कोण आहे, म्हणजे एक सर्वात आधी तापट ग्रह आहे. तापट इन द सेन्स त्याला घाई असते प्रत्येक गोष्टीची. ओके. म्हणजे आधी काम आणि नंतर विचार, म्हणजे आधी कर्म आणि मग विचार. आधी कृती मग विचार. ओके. त्यामुळे त्याचा किंवा जोडीदाराचा स्वभाव असा तापट असू शकतो. बेसिकली मंगळ कोण आहे? रवी राजा आहे, चंद्र राणी आहे. ओके. रवी पिता आहे, चंद्र माता आहे. पण त्या संपूर्ण राज्याचं संरक्षण कोण करतं? तर मंगळ आहे, सेनापती आहे. सप्तम काय आहे? चतुर्थाचं चतुर्थ आहे. म्हणजे पुन्हा तिथे फॅमिलीचे एन्व्हायर्नमेंटच आलं ना. चतुर्थ गृह सौख्य आहे. त्याचं सुख सप्तमावरनं बघतो, चतुर्थाच्या चतुर्थातनं. मग तिथे मंगळासारखा सेनापती त्याला मानवत नाही. त्याला शरीर सुख हवं असतं सप्तमातल्या मंगळाला, पण त्याला त्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नसते. त्याला मोठं काम करायचं असतं. त्याला बॉर्डरला जाऊन लढाया लढायच्या असतात. त्याला त्याच्या राज्याचं संरक्षण करण्यात त्याला इंटरेस्ट असतो. त्यामुळे सप्तमात मंगळ आला की तो मरणकारक स्थानात आल्यासारखा असतो. ओके. आणि त्याची दृष्टी कुठे येते? दशमावर जाते, फर्स्ट हाऊसवर जाते आणि सेकंड हाऊसवर 8वी दृष्टी जाते, जी मोडणारी दृष्टी मानली जाते. त्यामुळे वैवाहिक सुखात उणिवा आणायला तो पूरक होतो. ओके. कारण तो सप्तमाचं अष्टम, म्हणजे विवाहानंतर सप्तमाचा जो मृत्यू होणार आहे. आधी तो विवाह घडवून आणतो ना सप्तमातला मंगळ, कारण तो त्याला पॅशनेट ग्रह आहे तो. कामवासना 2 ग्रहांवरनं बघतो आपण. एक मंगळ आणि दुसरा शुक्र, स्त्री ग्रह म्हणून. मग सप्तमात असा कामी ग्रह आला, पॅशनेट ग्रह सप्तमात आला, की त्याची दृष्टी फर्स्ट हाऊसला जाते. तो इच्छा देतोय जातकाला, "अरे तू विवाह कर." आणि मग तिकडे अष्टमावर पण मग कुटुंब वृद्धीसाठी तो उद्युक्त करतो आणि मग नंतर विवाह झाल्यावर मात्र मोडायला हीच मंगळाची 8वी दृष्टी कामी, म्हणजे हे पडतंय. आणि जर त्यात तो जर लग्नाचा अशुभ ग्रह असेल, तर मग आणखीन जास्त त्रास आहे. किंवा तो सप्तमाचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तूळ लग्न, हां. तूळ लग्नाला द्वितीयेश कोण आहे? मंगळ. सप्तमेश मंगळ. विवाहाआधीच तूळ लग्नाला सप्तमात मेषेचा मंगळ. वाह! 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 एक तर तो मूलत्रिकोण राशीत आला, म्हणजे किती तापट असेल जोडीदार किंवा जातक स्वतः. ओके. त्यावेळेस शुक्राची पण स्थिती बघायला लागेल जातकासाठी. पण ॲट द सेम टाईम विवाह झाल्यानंतर मग मात्र अशा काही दशा आल्या किंवा ह्या मंगळाशी राहू, केतू, हर्षल, शनीचे अशुभ योग होत असतील, राइट? इव्हन फॉर दॅट मॅटर इव्हन रवी हा पापग्रह नसला तरी तो क्रूर ग्रह आहे. तामसिक पण नाहीये, सॉरी. रवी क्रूर ग्रह आहे. मग त्याचे जे या मंगळाशी जर असे अशुभ योग होत असतील, षडाष्टक योग होतोय, केंद्र योग होतोय, प्रतियोग होतोय. ओके. कुठून तरी गोचरीने भ्रमण चालू आहे केतूचं वगैरे मंगळावरनं, राइट? सो अशा वेळेस मग ते वैवाहिक सौख्याला उणिवा आणू शकतं.
आता बेस्ट एक्झाम्पल श्रीरामाची पत्रिका. ओके, कर्क लग्नाची पत्रिका आहे, लग्नी चंद्र आणि गुरु आहे कर्केचा. पण ते सप्तमात मकर रास आहे आणि तिथे मंगळ आहे. उच्चीचा मंगळ आहे. त्यांनी रावणावर यश मिळवायला पूरक ठरला तो, कारण दशमाचं दशम पण होतं ना सप्तम. कर्माचं यश पण बघतो ना आपण सप्तमावरनं, राईट? तो मंगळ रावणावर म्हणजे साता समुद्रापलीकडे जाऊन दशाननाला मारून त्याची मोठी लंका उद्ध्वस्त करून तिकडनं आपल्या पत्नीला आणायला तो पूरक झाला. पण त्याच्यानंतर तो पूरक झाला का? कारण कायम लक्षात ठेवा, एक स्थान, एक नक्षत्र, एक ग्रह काही काम करत असतं. बाकीचे ग्रह पण काम करत असतात. तिकडे चतुर्थात त्याचा उच्चीचा शनी पण आहे. त्या शनी मंगळाचा केंद्रयोग होत होता अंशात्मक. ओके. पण झालं कसं, की प्रत्येक ग्रहाच्या दोन म्हणजे जसं एक नाण्याला दोन बाजू असतात, तशा त्या ग्रहांच्या दोन बाजू असतात. तो एक काहीतरी चांगली बाजू देतो, एक काहीतरी वाईट बाजू देतो. जसं मी कायम सांगते, की एक जीवकारक तो वाचवू शकतो किंवा अजीवकारक गोष्ट वाचवू शकतो. त्याने अजीवकारक म्हणजे रावणाला मारण्यात यश दिलं. हे अजीवकारक आहे ना, हे करिअरमध्ये मिळालेलं यश आहे. ते कर्माला मिळालेलं यश आहे रामाला. पण जीवकारक म्हणून पत्नीचा त्याला त्याग करायला लागला. ओके. का? का? एनी आयडिया? कर्क लग्नाची पत्रिका आहे रामाची. पत्नीचा का त्याग करायला लागला? वैवाहिक सुखाचा व्यय झाला ना, म्हणजे षष्ठेश कुठे आला? षष्ठेश लग्नात होता की नाही गुरु? जरी तो नवमेश होता गुरु, तरी पण तो षष्ठेश होऊन तो लग्नेश सोबत बसला होता. पण तो गुरु सारखा सात्विक ग्रह आहे. गुरु लग्नी म्हणजे ईस्ट डिरेक्शन मध्ये दिग्बली होतो. म्हणून त्यांनी सोडलं तिला, जरी ती शुद्ध असती तरी सुद्धा. आता बरेच लोक आता असे म्हणतात, की रामाने सीतेला सोडलं, तो कसला राजा आला? नाही. एक एक कथा बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, की जेव्हा सीता ती म्हणजे विवाहाआधी ती राजकुमारी म्हणून जगत होती. तिच्या बागेत ती खेळत असताना तिने एक 2 पक्षी बहुतेक ते पोपटच होते, त्यांना पकडलं तिने आणि आपल्या पिंजऱ्यात ठेवलं. कारण ते खूप छान बोलत होते, खूप हुशार होते, खूप लाघवी बोलत होते. म्हणून तिने त्यांना आणून पकडून ठेवलं. मग नंतर ती पण त्या पक्ष्यांना पिंजऱ्यात राहायचं नव्हतं. भलेही तो सोन्याचा पिंजरा असला तरी सुद्धा. त्या दोघांनी तिची खूप विनवणी केली, पण तिने ऐकलं नाही. ती म्हणाली, "नाही, मी देते ना सूप तुम्हाला, तुम्ही राहा ना इथे." ओके. सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. तशी ती रावणाच्या कैदेत राहिली, सोन्याच्या लंकेत, राइट? मग नंतर तिने त्या पक्षाला सोडलं आणि तिला ठेवलं. कारण ती मादी जी फिमेल बर्ड होती ती प्रेग्नंट होती. म्हणे, "मी तुझी काळजी घेईन." आणि त्यांनी तिला सोडलं पक्षाला. आणि नंतर ती गेली, ती मादी आणि जाता-जाता तिने तिने सीतेला शाप दिला, की "जे मी माझ्या पतीपासून जे मी तू मला दूर केलंस आणि त्याचा जो विरह मी भोगते, तसा विरह तू सुद्धा भोगशील." आणि मग कर्म कर्म कोणाला सुटत नाही. मग ती सीता म्हणजे महालक्ष्मी असली तरी सुद्धा तिला सुटणार नाहीये. अशा पद्धतीने तिच्या नशिबी तो विरह 2 वेळा तिच्या आयुष्यात आला. एकदा रावणाने पळून रावणाच्या लंकेत त्याने ठेवलं सोन्याच्या लंकेत आणि नंतर स्वतः राजाने तिला सोडलं. ओके, पतीने. एनिवे सो त्याच्या सप्तमातल्या मंगळाने हे काम केलं. मला हे तुम्हाला सांगायचं होतं. ओके. जरी तो उच्चीचा मंगळ असला तरी सुद्धा. अ, हं. सुस्थितीतील बुध. आता बुध पण बघा हा चंद्रासारखा आहे आणि बुध जर एकटा असेल तर ठीक आहे. पण बुध कालपुरुषाच्या कुंडलीत कुठल्या 2 स्थानांचा स्वामी होतो? बोला. बुध कालपुरुषाच्या कुंडलीत कुठल्या 2 स्थानांचा स्वामी होतो? मॅडम थर्ड आणि सिक्स हाऊस. हां. थर्ड तर विवाहाचं भाग्य, सप्तमाचं भाग्य. पण षष्ठ काय आहे? व्यय विवाहाचं हां. सेवन्थ व्यय. येस, 7th व्यय आहे ना. म्हणून मग तो बुधासारखा ग्रह जर सप्तमात आला, तरी तो काहीतरी क्वेश्चन मार्क आणणार आहे, प्रश्नचिन्ह आणणार आहे की नाही वैवाहिक सौख्याच्या बाबतीत? तो कुठल्याही राशीचा असू दे. अगदी तो मिथुन लग्नाचा होऊन तो सप्तमात आला तरी सुद्धा तो प्रश्नचिन्ह देऊ शकतो ना. थोडीशी तरी ती छटा येणार आहे तिकडे. सप्तमात म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीचा षष्ठेश सप्तमात आलाय. ओके? हा थोडा विचार कर, लक्षात ठेवायचा. सो बुध एक तर तो बुद्धीचा कारक आहे, इंटेलेक्टचा कारक आहे. मग तो आयदर जातक किंवा जोडीदार खूप हुशार असतात. आपल्या बोलण्याने दुसऱ्यांवर छाप टाकतात. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्त्वाचं असतं आणि बुध कसा आहे हो, लहान मुलगा आहे ना, राजकुमार आहे ना तो. ओके. मग जातक आणि जोडीदार ह्यांच्या वयात तफावत असू शकते. मग जोडीदार हा लहान
किंवा जातकाच्या म्हणजे वयाच्या बरोबरीचा असू शकतो किंवा ऍटलिस्ट तो वयाने लहान दिसणारा असतो. आयदर जोडीदार किंवा जातक सप्तमात बुध आला की. आणि लग्नाला जर अशुभ ग्रह किंवा सप्तमाच्या 2, 6, 8, 12 ओके. सप्तमाचं द्वितीय म्हणजे पत्रिकेतला अष्टम. हे जर बुधासोबत बसलेले असतील, तिथे जर राहू केतू सारख्या ग्रहांचा संबंध असेल बुधासोबत, तर मग मात्र त्याचे मल्टिपल नातेसंबंध म्हणजे मल्टिपल रिलेशनशिप दिसून येतात. कारण बुध हा मल्टिप्लिसिटीचा कारक आहे. एकापेक्षा जास्त गोष्टी तो घडवतो. हे बघून आलंय. कारण तो कालपुरुषाच्या कुंडलीतला षष्ठेश होऊन तो इकडे सप्तमात आलेला आहे आणि त्याच्यासोबत हे इतर अशुभ ग्रह आलेले आहेत. भलेही मग तो गुरु सुद्धा असेल. कर्क लग्नाला गुरु पंचमेश होतो. सिंह लग्नाला सॉरी नवमेश होतो. सिंह लग्नाला गुरु कोण होतो? अष्टमेश असला तरी तो पंचमेश आहे. असा गुरु आणि बुधांचा काही बुधाचा संबंध आणि सप्तमेशाचा संबंध लागत असेल, तो सप्तमात असेल किंवा कुठूनही, तर ते सुद्धा विवाहात अडथळे, अडचणी आणण्याला, वैवाहिक सौख्याला आणायला, अडचणी आणायला पूरक होऊ शकतात असे ग्रह. आय होप तुम्हाला कळतंय मी काय म्हणतेय. ओके. हा, फिजिकली वयात डिफरन्स असतो ना. तेच सांगितलं ना, म्हणजे तफावत आहे. शक्यतो तो छोटा मिळतो. जातकापेक्षा जोडीदार छोटा असतो. कधी-कधी मोठा पण असतो. पण मला छोटेवालेच माझ्याकडे अनुभव जास्त आहेत म्हणून मी छोटा लिहिलेला आहे. किंवा तो दिसायला तरी कारण बुध राजकुमार आहे. तो दिसायला लहान दिसतो तो. आयदर जातक किंवा जोडीदार. ओके. आता गुरु जो संपूर्णपणे ब्राह्मण वर्णाचा, संपूर्णपणे शुभ ग्रह आहे, सात्विक ग्रह आहे. ओके. तो जर सप्तमात आला तर चालणार आहे का? गुरुचं कीवर्ड काय आहे? जे वेट गेन म्हणजे म्हणून तर जोडीदार स्थूल, आडव्या बांध्याचा, सुसंस्कृत, विवेकी हे सगळे गुरुचे शब्द जोडीदाराला जोडून टाकायचे. त्याच्या विचारात प्रगल्भता असू शकते. मग हा जोडीदार आयदर वयाने मोठा असतो किंवा वयाने मोठा दिसणारा असू शकतो, नसला तरी. ओके. आणि मग त्याच्यासोबत त्याचं स्टेटस मग कुठल्या बाबतीत? आर्थिक बाबतीत, शैक्षणिक बाबतीत, सामाजिक बाबतीत, आध्यात्मिक बाबतीत जातकापेक्षा मोठं असू शकतं. ओके. पण या कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वैचारिक तफावत येऊ शकते आणि गुरुचं काम हे ज्ञानार्जन आणि ज्ञान देणं हे आहे. मग तो सप्तम स्थान जे कामत्रिकोणाचा गाभा आहे, तिथे गुरुसारख्या ग्रहाचं ॲक्चुअल स्थान नाहीये ते. त्यामुळे जेव्हा सप्तमात गुरु येतो, तेव्हा तुम्हाला असं दिसून येतं बऱ्याच वेळा, की मी बघितलं, की आयदर पत्नी उच्च शिक्षित असते जातकापेक्षा किंवा दिसायला गोरीपान असते म्हणजे किंवा पती पण. ओके. आणि ती चांगल्या म्हणजे माझ्या स्टेटसपेक्षा एक लेव्हल वरच्या स्टेटसच्या घराण्यातनं आलेली असते. मग तो डिफरन्स ऑफ ओपिनियन, डिफरन्स येतो, तफावत येते विचारांमध्ये आणि त्यामुळे तुमच्या वैवाहिक सौख्यात कमतरता येऊ शकतात. ओके. शुक्र. शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे, ऐश्वर्याचा कारक आहे, प्रेमाचा, प्रेम प्रणयाचा कारक आहे. मग जोडीदार सुंदर, सुस्वभावी, ऐशोआरामाची आवड असणारा असू शकतो. ओके. पण माझा अनुभव असा सांगतो, की शुक्र सुद्धा इथे कमी पडतो. इव्हन जो अगदी जो तुळेचा किंवा वृषभेचा असला तरी सुद्धा. ओके. सांगा विचार करून का शुक्रासारखा ग्रह कमी पडत असेल? कारण त्याची दुसरी रास कुठे पडते बघा. वृश्चिक लग्नाला सप्तमात वृषभ रास आहे ते शुक्राची. पण शुक्र पत्रिकेतला व्ययश पण आहे की नाही? मग तो व्ययश होऊन सप्तमात आलेला चालणार आहे का? किंवा तुळ लग्नाला लग्नेश होऊन शुक्र सप्तमात गेला तर जातक स्वतः जोडीदाराच्या ताब्यात जाईल आणि त्याच वेळेस तो पत्रिकेतला कोण आहे तो? अष्टमेश होतो ना, मग अष्टमेश सप्तमात चांगला नाहीये. ओके. लाइकवाईज कुठलंही लग्न घ्या तुम्ही. राहू. राहू कसा आहे? दिसायला छानच असतो तो. राहू हा आभासच आहे बेसिकली. सो जोडीदार दिसायला स्मार्ट असतो, हुशार पण असतो तो. कारण राहू हा धीमान आहे, बुद्धीचा कारक आहे. सो जोडीदार आणि जातक ह्यांच्यामध्ये तफावत दिसून येते. शिक्षण, वय, सामाजिक दर्जा, रंग, रूप ह्याच्या तो जोडीदारापेक्षा खूप चांगला असतो. ॲट दिसायला तरी चांगला असतो. कुठेतरी त्याचे तफावत कुठे येते, की लाइक मी 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 जर पत्नी आहे, तर माझा जोडीदार ते माझ्यापेक्षा खालच्या दर्जाचा असेल.
जातीचा विचार करताना किंवा माझ्या फायनान्शियल स्टेटसचा विचार करताना किंवा माझ्यावर झालेल्या संस्कारांचा विचार करताना थोडा खालचा असेल, कारण राहू कोण एम्ब्लेंच आहे, है ना? म्हणून. सो तो तफावत येऊ शकते. आणि जेव्हा-जेव्हा सप्तमात ह्या राहूसारख्या आभासी ग्रहाचा टच येतो, त्यावेळेस जोडीदाराला नीट परखून खऱ्या अर्थाने समजून घेणं खरंच गरजेचं असतं. कारण राहू हा आभास आहे. राहू म्हणजे सीतेला दिसलेला तो गोल्डन मृग आहे, तो गोल्डन डिअर आहे, की तो तिने समजूनच नाही घेतला आणि त्याच्या मागे तिने लक्ष्मणाला, रामाला पाठवलं आणि तिची शेवटी फसवणूक झालीच ना. तिने ओळखलं नाही तो कोण होता. काय पार्वती? आज पार्वतीला मी सांगितलं क्लासला बस म्हणून सारखी येऊन ऐकतीये ती. ठीक आहे. सो राहू जेव्हा येतो ना सप्तमात, त्यावेळेस तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून तुम्ही बघा किंवा राहूच्या महादशेत शक्यतो विवाह खूप मोठी असते 19 वर्षाची. पण राहूच्या अंतर्दशेत विवाह करताना डोळ्यात तेल घालून काळजी घ्या. फसवणूक होऊ शकते. तुम्ही फसवणूक नाही म्हणतायत, कारण राहू फसवत नाही. उलट राहू दाखवत असतो. तो हळूच म्हणत असतो, "राहू दे, राहू दे." पण तुम्हाला ते डोळ्यावरचं ते पटल, ते मायेचं आवरण काढून तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला बघायचं असतं. हां, असा जर राहू बलवान असेल, जर तो कुंभेचा राहू असेल, ओके, मिथुनेचा राहू असेल, तुळेचा राहू, तुळेपेक्षा पण कुंभेचा राहू स्वगृही म्हणजे तो हे ना कोलॉर्ड आहे ना कुंभेचा, असा असेल आणि शुभग्रहांच्या दृष्टीत असेल, गुरुच्या दृष्टीत असेल, तर मग विवाह टिकवून ठेवायला तो मदत करतो, जरी फसवणूक झाली तरी सुद्धा. ओके. पण जिथे राहूचा संबंध आहे, तिथे थोडंसं काळजीपूर्वक निवड करायची आहे. ओके. केतू. आता केतू कोण आहे हो? मोक्षकारक ग्रह आहे. ओके. तो मग जोडीदार आडव्या बांध्याचा असतो, गोल चेहऱ्याचा असू शकतो, श्रद्धाळू स्वभाव असू शकतो. पण हा जो मोक्षकारक ग्रह त्याचा कामत्रिकोण जर तिथे तुमचं जातकाची जर वृत्ती स्पिरिच्युअलिटी नसेल किंवा जोडीदार जर स्पिरिच्युअल तुम्ही एखादी मुलगी निवडलीये, ओके, आणि तिला जर अध्यात्माचं माहीत नसेल, तर माझ्याकडे सप्तमात केतू आहे ती नाही टिकणार आहे माझ्यासोबत. ओके. म्हणजे एक पत्रिका आहे मेष लग्न, तुळ रास आणि सप्तमेश शुक्र पंचमात केतुयुक्त. 25 वर्षाचा विवाह छान चालू आहे. शुक्र केतू युती चांगली नसते. पण आता व्यवस्थित चालू आहे ना. कारण श का तर ती ती खूप आध्यात्मिक आहे. त्यामुळे. सो जेव्हा केतू सप्तमात येतो, असं नाही की तुम्ही विवाह नाही करायचा, पण अशी मुलगी बघा किंवा असा पार्टनर बघा, की ज्याला थोडंसं अध्यात्माची ओढ आहे. त्याला 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 ती स्पिरिच्युअलिटीचं त्याला एक आवड आहे आणि तुम्ही स्वतः तसे असायला हवे. आणि तुम्ही असणार आहात का सप्तमात केतू असला, की राहू कुठे असतो? लग्नी असतो ना, डोक्यात राहू आहे ना. मग ह्यासाठीच तर विवाहाच्या आधी प्री मॅरिटल काउन्सिलिंग जे होणं गरजेचं आहे, ते ह्यासाठी असतं. नुसते 36 पैकी 32 गुण मिळाले म्हणून विवाह नाही करू. या सगळ्या अँगलनी तुम्हाला त्या पत्रिका 2 पत्रिका बघायच्या असतात. जिथे 2 आयुष्य, 2 परिवार एकत्र येणार असतात. आणि हे सगळं चंद्राकडनं पण बघायचं हे विसरू नका. सप्तमात आउटर प्लॅनेट जर आले, म्हणजे नेपच्यून ज्याला आपल्या वैदिक ज्योतिषात वरुण म्हणतो. तो नेपच्यून हा गूढतेचा कारक आहे. मग तो जोडीदाराच्या स्वभावात गूढता दर्शवतो. त्याचा अंदाज नाही बांधता येत. किती पत्रिका अशा बघितल्या, की ज्यांच्या पत्रिकेत सप्तमात नेपच्यून आहे, तिला तिचा पती कळतच नाही. त्याला काय हवं होतं हे कळलंच नाही आयुष्यभर. अगदी डिव्होर्स झाला तरी कळलं नाही. माझ्या एका क्लायंटने. 25 वर्षाच्या विवाहानंतर डिव्होर्स झाला. नाही कळलं त्याला हवंय काय आणि तो कोण आहे, तो कसा आहे, ठीक आहे. मग त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो. हर्षल, इंद्र कसा आहे? कामी ग्रह आहे ना आणि अटॅकिंग मोड असतो इंद्राचा. मग तो जोडीदार विक्षिप्त, लहरी, हट्टी स्वभाव असतो, उतावळा असतो. त्याचा परिणाम सुद्धा वैवाहिक सुखावर होतो. प्लुटो एकटा, ज्याला यम म्हणतात, एकटा असेल तर तो काही करत नाही. पण त्याच्यासोबत इतर ग्रह असतील, म्हणजे सप्तमाचे 2, 6, 8, 12चे असतील, पत्रिकेतले 6, 8, 12चे ग्रह असतील, अ, हर्षल प्लुटो असेल किंवा सप्तमेश तिथे असेल, तर मग मात्र ह्या प्लुटोचा विचार करणं गरजेचं आहे.
आणि मांदी आणि गुलिक हे गणिती बिंदू आहेत, हे ग्रह नाहीये. जसे राहू केतू ग्रह आहेत ते इंटरसेक्शन आहेत ते. जसे मांदी आणि गुलिक हे ह्यांना शनिपुत्र म्हणतात. हे गणिती बिंदू आहेत, पण सप्तमातला शनी चांगला आहे. आपण बोललोच नाही ना सप्तमातल्या शनीविषयी. क्रमाचा कारक आहे तो. ओके. दशमाच्या दशमात कर्माचा कारक ग्रह दशमाच्या दशमात चांगलाच काम करणार आहे ना, म्हणून तर तो तुळेत उच्चीचा होतो शनी. ओके. सो जातक किंवा जोडीदार दोघांपैकी एक कोणीतरी असं अबोला धरणारा आतल्या गाठीचं असं तुम्हाला वाटतं, पण ते शांतपणे शांतपणे विचार करणारी लोक असतात. वयाने मोठा असतो किंवा वयाने मोठा दिसणारा तो जातक म्हणजे जोडीदार असतो. हा जोडीदार मात्र उत्तम संसार करणारा असतो. म्हणजे का? कारण सप्तमात शनी दिग्बली होतो. त्याला ती दिशा मानवते. ओके. म्हणजे जरी तो एक प्रकार एक एक नंबर एकचा नैसर्गिक क्रूर आणि तामसिक ग्रह असला तरी सुद्धा सप्तमातला शनी चालतो. ओके. फक्त सिंह लग्नाला, कर्क लग्नाला हे 2 अशुभ ग्रह होतात. मग त्यावेळेस जोडीदार हा जातकापेक्षा वरचढ होतो. स्वतःच्या घरातला आहे ना तो. राशीबळ मिळतंय ना त्याला. सो तिथे त्याच्या सोबत जर मांदी गुलिक आले, तर हे दे आर लाइक स्लो पॉइझन. ते पॉइझनिंगचं काम करतात आणि वैवाहिक सुखात उणिवा आणू शकतात. हा माझ्या रिसर्चमध्ये आहे. हे कुठल्या ग्रंथांमध्ये नाहीये. पण मी जो रिसर्च केला होता 50 घटस्फोटाच्या पत्रिका, त्यात मला मांदी आणि गुलिकचा रोल म्हणजे मांदीचा जास्त दिसून आला. ओके. हां. आता आपण सप्तमातल्या ग्रहांचा विचार केला. आता आपण सप्तमेशाचा विचार करू. सिंपल आहे. सप्तमेश कोणत्या राशीत आहे? मित्र राशीत आहे का? शत्रू राशीत आहे का? सममित्र, उच्च, मूल त्रिकोण राशीत आहे का? कुठल्या राशीत आहे? कुठल्या नवमांशात आहे? कारण नवमांश हे कलत्र सुखासाठी बदलतात. बेसिकली नवम अंश एका राशीचे 9 विभाग केलेले असतात. ओके. आणि मग त्याचा बेसिकली कुठल्या भावाचा विचार केला जातो? तुमच्या नवम स्थानाचा, तुमच्या भाग्याचा विचार केला जातो. ओके. आणि त्याच्यासोबत कलत्र सुखासाठी नवमांशाचा विचार केला जातो. त्याचं कुठल्या नवमांशात सप्तमेश केलेला आहे? नवमांशात कुठलं लग्न उदित आहे? हे सुद्धा खूप काही बोलून जातं. हं. मग सप्तमेशाच्या बलवत्तेनुसार मग तो शुभ आहे, अशुभ आहे. त्याचा परिणाम जातकाच्या व्यक्तिमत्त्वावर होतो, जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. ग्रह जर तो सुस्थितीत असेल, म्हणजे सप्तमेश सुस्थितीत असेल, तर त्या ग्रहाचे शुभ गुण, शुभ कारकत्व दिसून येतात. जर तो ग्रह सप्तमेश दूषित असेल, बलहीन असेल, तर त्याच्यात चुकीचे गुणधर्म अथवा दोष दिसून येतात सप्तमेशाचे. आता जोडीदाराच्या आर्थिक स्थितीचं फायनान्शियल स्टेटस कसं असेल? मग सप्तमाचं धन म्हणजे अष्टम स्थान विचारात घ्यावं लागतं. आता अष्टम स्थान काय आहे? अष्टम स्थान बेसिकली इनहेरिटन्सचं स्थान आहे. म्हणजे मृत्यूपत्राद्वारे मिळणारं स्थान आहे. वडिलोपार्जित धन, निषिद्ध धन म्हणजे टेबलाखालचं धन जे असतं ना, हे इन्शुरन्स एजंट म्हणा किंवा हे सीए म्हणा, डॉक्टर्स म्हणा, ते म्हणतात, "ही माझी एवढी फी आहे, तुला एवढी द्यावी लागेल." त्याचं ते निषिद्ध धन आहे. अॅलिमनी आहे, हुंडा आहे. हे काही सुखासुखी मिळणारं धन नाहीये. कोणी कुठलाही बाप खूप जास्त हुंडा मनापासून नाही देऊ शकत. जेव्हा तो मनापासून देतो तो हुंडा नसतो. ती मुलीला दिलेली भेट असते. आपण आत्ताच बघितलं विवाहाचे 8 प्रकार. ती मुलीला दिलेली भेट असते. पण जेव्हा समोरची पार्टी म्हणते, की नाही तुम्ही एवढे लाख रुपये आम्हाला द्यावेच लागतील. त्या डोळ्यातनं अश्रू काढून त्या मुलीच्या पित्याने दिलेले असतात, की माझी मुलगी सुखाने नांदेल. त्याला दुःखाची झालर लागलेली असते त्या हुंड्याला. तसंच अॅलिमनीचा प्रकार आहे, की कित्येक बायका लुबाडायला बसलेल्या असतात आता लिटरली पुरुषांना. की बाबा तू एवढं देच मला, नाहीतर मी तुझ्यावर हे आरोप टाकेन, ते आरोप टाकेन. मग तो देणारा सुद्धा रडून-रडून देणारा तो असतो. खूप कमी असतात लोकं, की जे सात्विक पैसा मिळवतात म्हणजे पोटगीमधनं, अॅलिमनीमधनं. मग त्याचा सगळ्याचा विचार येत नव्हतो आणि इन्हेरिटन्सचं स्थान म्हणजे मृत्यूपत्राद्वारे कोणाचा तरी मृत्यू झाल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाहीये. सो अष्टमातनं मिळणारं धन हे काही पूर्णपणे शुद्ध धन असतं ह्याला असं नाही म्हणू शकत आपण. त्याच्या व्यतिरिक्त जोडीदाराची आर्थिक स्थिती कशी असेल, मग अष्टमातली राशी कुठली आहे, तिथले ग्रह कुठले आहेत, अष्टमेश कसा आहे, याचा सगळा एकत्रित विचार करायला लागतो. मग अष्टमात जर गुरु, शुक्र शुभ स्थितीत असतील, चंद्र, बुध खरं अष्टमस्थान हे कुठल्याच ग्रहांना म्हणजे रवी, मंगळ आणि रवी पण नाही. शनी, मंगळ सोडलं तर त्यांना मानवत नाही. पण हे जर स्थान तिथे असेल आणि जर त्यांचे राशीबल असेल किंवा त्यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल, तर जोडीदाराची आर्थिक स्थिती चांगली दर्शवते. अष्टमेश अष्टमात, अष्टमेश उच्चीचा ग्रह वगैरे आर्थिक स्थिती चांगली देतात जोडीदाराची.
ठीक आहे. अष्टमात पापग्रह आहेत, 2 विरुद्ध धर्माचे म्हणजे रवी शनी सारखे ग्रह आहेत किंवा चंद्र शनी सारखे ग्रह आहेत आणि अष्टमावर पापग्रहांची दृष्टी आहे. अष्टमेश अशुभ योगात असेल, बलहीन असेल तर जोडीदाराच्या आर्थिक स्थितीत चढ उतार दर्शवतात. अष्टमात मग हर्षलासारखा ग्रह असेल तर झटकन पैसे झटकन पैसे जातील हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. ओके. जोडीदाराचं शिक्षण जसं आपण बोललो, माझं शिक्षण मी माझ्या पंचमावरनं बघते. माझं उच्च शिक्षण मी माझ्या पंचमाच्या पंचमावरनं म्हणजे नवम स्थानावरनं बघते. तसं जोडीदाराचं शिक्षण सप्तमाच्या पंचमावरनं म्हणजे आपल्या लाभस्थानावरनं बघायचंय आणि जोडीदार उच्च शिक्षित असेल का तर त्याच्या पंचमा म्हणजे जोडीदाराच्या पंचमाचं पंचम म्हणजे पत्रिकेतलं तृतीय स्थान हे तुम्हाला सांगेल की जोडीदार उच्च शिक्षित आहे का नाहीये? असू शकेल का नाही असू शकेल? ओके. तो उत्तम शिकलेला असेल का? या सगळा विचार करताना 5th हाऊस म्हणजे 11वं स्थान आणि त्याच्यापासूनचं 5वं स्थान म्हणून तृतीय स्थान याचा विचार आपण करू शकतो. ओके. आता कारक ग्रहांचा विचार करतोय आपण. ओके. अं, स्त्रियांच्या बाबतीत विवाहोत्तर म्हणजे स्त्रियांचा विवाहोत्तर विचार करताना रवी त्या पतीचं कर्तृत्व, सामाजिक दर्जा, त्याची प्रतिष्ठा काय असू शकेल हे दाखवतो रवी. त्याच्या आधी तो कोणाचं दाखवतो? वडिलांचं दाखवतो ना. विवाहाआधी रवी हा जातिकेचे वडील दाखवतो. त्यांचा काय सोशल स्टेटस असेल. ओके. वडील कसे असतील, त्यांचं कर्तृत्व काय असेल याचा विचार आपण विवाहाआधी रवीवरनं करतो आणि नंतर विवाहानंतर रवी त्या पतीचं कर्तृत्व, त्याचा सामाजिक दर्जा, प्रतिष्ठा हे सगळं दाखवतो. या थँक यू श्यामला. ओके. मंगळ पतीच्या त्याची महत्वाकांक्षा म्हणजे पतीचं अम्बिशन काय असेल, त्याचा मंगळ एनर्जीचा कारक आहे ना. मग त्याचा शारीरिक जोम कसा असेल हे सगळं दाखवतो. रवी मंगळ बलवान असतील तर शुभ परिणाम होतो आणि पत्रिकेतील गुरुची स्थिती आपण कायम बघतो. गुरुची स्थिती स्त्रीच्या नरिशमेंट म्हणजे फिजिकल असू दे, इमोशनल असू दे, स्पिरिच्युअल नरिशमेंट विषयी तो बोलका होतो. जर पत्रिकेत गुरुची स्थिती वीक असेल तर मग विवाहाआधी आणि विवाहानंतर देखील तिचं ते सुख तो कमीच मिळताना दिसून येतो. एस्पेशली तृतीयातला मी शोधून काढलेला नियम आहे तो, की लग्नाच्या तृतीयात, चंद्राच्या तृतीयात गुरु असेल तर अशा जातिकेला म्हणजे मला जास्त करून स्त्री जातकांच्या पत्रिका मिळाल्यात, की अशा जातिकेला लहानपणी आई-वडिलांकडनं नरिशमेंट नीट मिळालेलं नसते. ओके. किंवा विवाहानंतर सुद्धा तीच स्टोरी दिसून येते. फक्त 1-2 म्हणजे पुरुषांच्या 1-2च पत्रिका अशा आहेत, की ज्याच्यात लग्नाच्या तृतीयात गुरु होता म्हणून असं दिसून आलं. लहानपण कष्टाचं गेलं. पण ते पुढे मला आणखीन त्याला म्हणजे मी ठोसपणे नाही म्हणू शकत. मला आणखीन जास्त पत्रिका नाही मिळाल्या तशा अभ्यासाला. ठीक आहे. स्त्रियांच्या पत्रिकेत मात्र दिसून आलंय. आता पुरुषांची पत्रिका बघताना कुठले ग्रह मग कारक होतील? चंद्र आणि शुक्र तपासायचे. का बरं? सांगा. आता मी इथे रवी मंगळ का ते सांगितले गुरु. तुम्ही सांगा चंद्र आणि शुक्र का? थोडा विचार करा. का चंद्र शुक्र महत्वाचे होतात? हं. मग पत्नी आई होणार आहे का? हां, बिफोर मॅरेज आई ठीक आहे. आणि व्हीनस? ओके. मॅम चंद्र म्हणजे त्यांची मानसिकता लग्नासाठी कशी आहे. येस. आणि शुक्र म्हणजे त्यांचं बॉन्डिंग मग परत पुढे दोघांमधलं. एक्झॅक्टली. या. ओके शुक्र थँक्यू. थँक यू श्यामला. खूप छान बोललात, की शुक्र म्हणजे कसं आहे, की वैवाहिक सौख्य, प्रेम सगळं दाखवतो तो. ओके. आणि माझी मानसिकता आणि माझ्या पत्नीची मानसिकता कशी असेल, कारण म्हणजे चतुर्थाचा कारक ग्रह कोण आहे? गृहसौख्य महत्वाचं आहे ना. कर्म तर मी करेन. समजा मी पुरुष आहे, मी कर्म करेन, पण त्याच्यावर प प प्र समोरून परिणाम कोण करतं दशमावर? चतुर्थ स्थान आणि त्याचा कारक ग्रह कोण आहे? चंद्र, शुक्र होतात. म्हणून हे 2 ग्रह महत्वाचे होतात या पुरुषांसाठी. कारण हे मी जसं बोललो, की हे जे पुरुष जातक आहे असं धरूनच हे सगळे नियम लिहिले गेलेले आहेत. त्यांच्या पण पत्रिकेत गुरु महत्वाचा होतोच दोघांकडे. ठीक आहे. कारण गुरुच्या ब्लेसिंग शिवाय काही पुढे जात नाही आणि गुरुच्या ब्लेसिंग शिवाय काही टिकतही नाही.
पण तिथे प्रॉमिनंट कारागृह कोण होतात तर चंद्र, कारण मानसिकता, मनाचा माझी मानसिकता काय आहे, माझ्या जोडीदाराची मानसिकता काय ते महत्वाचे होतात. आणि शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक होतो. इव्हन स्त्रियांच्या पत्रिकेत सुद्धा शुक्र तपासायला पाहिजे. आपण गुरु तपासतोय पण शुक्र सुद्धा तपासायला लागतो. म्हणजे जर शुक्र राहू एकत्र असतील एखाद्या मुलीच्या पत्रिकेत तर कदाचित ती लव्ह मॅरेज करेल. ओके. बाकीचे पण त्याला नियम असतात. कदाचित ती आंतरजातीय विवाह करेल. ओके. आणि जर शुक्र हर्षाल असेल तर आंतरधर्मीय विवाह. ओके. हे समजून घ्या. विवाह करताना प्रमुख भाव सप्तमच आहे. ठीक आहे. मग पूरक भाव कुठले आहेत? सप्तम स्थान आहे, फर्स्ट हाऊस आहे. पूरक भाव म्हणजे हा सप्तम येणारच नाही, सॉरी. 1, 3, 11. प्रमुख भाव 7 आहे म्हणजे 1, 3, 11. लग्नस्थान, तृतीय स्थान, 11वं स्थान. कारण तृतीय स्थान हे डॉक्युमेंटेशनचं स्थान आहे आणि 11वं स्थान हे माझ्या जोडीदाराचा प्रतिसाद आहे. ओके. सहाय्यकारी भाव कुठले आहेत? पंचम, द्वितीय, नवम आणि चतुर्थ. नवम का? तर ते पंचमाचा पंचम आहे, भाग्यस्थान आहे आणि द्वितीय कुटुंब वृद्धी आणि पंचम म्हणजे प्रेम. मला प्रेम वाटणार आहे का? माझं प्रेम असेल तर माझा विवाह टिकणार आहे आणि प्रेम पंचम स्थान चांगलं असेल म्हणजे मला विवाहाचा लाभ मिळणार आहे म्हणजे संतती मिळणार आहे. आणि चतुर्थ स्थान का? कारण ते सप्तमाचा दशम आहे. माझ्या जोडीदाराचं करिअर चांगलं असू शकतं आणि आम्ही दोघं मित्र-मैत्रिणी अगदी जीवश्च कंठश्च मित्र-मैत्रिणी होऊ शकतो का सगळ्यात जवळचे? ते आहे. प्रतिकूल 6, 8, 12. ओके. सप्तमाचे आणि पत्रिकेचे पण. हं. आणि कारकग्रह चंद्र, शुक्र. कारण चंद्र सगळीकडेच येणार आहे तुम्हाला मनाचा कारक आणि ह्या सगळ्यासाठी कारकग्रह वैवाहिक सौख्यासाठी प्रमुख कारकग्रह शुक्र होतो. मग ती कुणाची पत्रिका असू दे, जातक म्हणजे स्त्री जातक असू दे किंवा पुरुष जातक असू दे. समजा घटस्फोट होणार असेल, हे 7 आहे. प्रमुख भाव हे 7 आहे इथे. सप्तम आहे. प्रमुख भाव काय होतो इथे? 3, 6 पूरक भाव काय 3, 6, 7, 8, 12. कारण तृतीय, षष्ठ, अष्टम आणि 12 ही कोर्ट कचेऱ्याची स्थान आहेत. सप्तम सुद्धा कोर्ट कचेरीचं स्थान आहे. सहाय्यकारी काय? इच्छा पाहिजे ना माझी पण. मला घटस्फोटाचा लाभ मिळायला पाहिजे. कायमच घटस्फोट वाईट नसतो. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष वैतागलाय त्या विवाहाला. त्याला जर तो घटस्फोट होऊन मिळत असेल, तर त्याचा लाभ मिळायला पाहिजे आणि त्यासाठी कोर्ट कचेरी होताना नवम स्थान लागतं, भाग्याची साथ लागते. ओके. प्रतिकूल कोण आहे? पंचम आणि 2. कुटुंब विरोधात येऊ शकतं. माझ्याच इच्छा माझ्या विरुद्ध जाऊ शकतात. ओके. संतती विरोधात जाऊ शकते घटस्फोट होताना. आणि कारकग्रह कोण आहे? शुक्र, शनी आणि गुरु म्हणजे किती इझिली होऊ शकतं. शनी कायद्याचा कारक आहे म्हणून. आणि गुरु ईज आहे का ते घटस्फोट होताना. ओके. आणि पुनर्विवाह होताना पूरक भाव 9, 2, 7, 11, 1. आपण 9 आणि 2चा विचार केलेलाच आहे. काही लोकं 7चा करतात. 11 हे लाभ होणार आहे. पण पुनर्विवाह होणार म्हणजे मला जोडीदार मिळणार आहे. त्याचा पुन्हा एकदा जोडीदाराचा प्रतिसाद, त्याचा लाभ होणार आहे का? आणि माझी इच्छा, फर्स्ट हाऊस. सहाय्यकारी 3 आणि 5. 5 का? तर प्रेम, पूर्वपुण्य, प्रेम, संतती. काही वेळा पुनर्विवाहांमधनं पण दुसरी संतती होते दुसऱ्या विवाहातनं. आणि तृतीय डॉक्युमेंटेशन, करार साइन होतोय तुमचा पुनर्विवाह होताना. प्रतिकूल 8 आणि 4, अष्टम स्थान आणि 4. कुटुंब सुख. ओके. आणि कारक ग्रह म्हणून चंद्र आणि शुक्र येथे. राइट? त्या स्लाइडकडे आपण जरा उशिराने येऊ. हे नंतर बघणार आहोत. पण आज अजून एक मला करायचंय. हां. पारंपरिक आणि आधुनिक 6 पॉइंट सिस्टम मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. आज आपण जरासं पारंपरिक बघून घेऊयात काय आहे. पारंपरिक गुणमिलनात काय करतात? मुलगा-मुलगी यांची चंद्राची रास आणि चंद्राचं नक्षत्र खूप महत्वाचं धरलं जातं. कारण मानसिकता आहे ना चंद्र. 36 गुणांची परीक्षा केली जाते. 36 गुणांपैकी कमीत कमी 18 गुण जुळणं आवश्यक आहे मिनिमम. आणि पंचांगानुसार गुणमिलन करताना 36 गुणांची विभागणी अशी. वर्ण म्हणजे त्या वर्णाला 1 गुण दिलाय. वश्य त्याला 2 गुण दिलेत. तारा गुण हे सगळं तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये टाकलं की मिळतं. कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये आजकाल मॅच मेकिंग होऊन मिळतं गुणांसाठी हां. ही 6 पॉइंट सिस्टम मी पंडित विजय जकातदारांच्या ह्याच्या संस्थेत शिकलेली आहे. ती तुम्हाला शिकवते मी नंतर.
हे त्यांचं स्वतःचं एक युनिक सिस्टम त्यांनी काढली आहे. तारा गुण चक्राला 3, योनी गुण मिळत असेल तर 4, ग्रहमैत्री असेल तर 5, गण दोघांचे गण राक्षस गुण माणू मनुष्य गुण वगैरे देवगण हे जे 6 गुण, राशीकूट चक्र 7 गुण, नाडी गुण चक्र 8 गुण. ओके. आणि दाते पंचांगात त्याने प्रत्येक नक्षत्राची नाडी योनी गुणधर्म हे तुम्हाला पेज पेज नंबर 8 आणि 9 किंवा वर मिळतं. पंचांग उघडून बघा. आता पारंपरिक गुणमिलनात काय आहे एक्झॅक्टली समजून घेऊ. वर्णगुण मग कोण आहे, तुमचं वर्ण काय आहे, विप्र आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, 4 वर्ण आहे. हे माणसाच्या स्वभावाचे गुण आहेत. वधू आणि वरांचे जर एकच असतील तर त्याला पूर्ण गुण येतो, नाहीतर शून्य गुण दिलं जातं. का हो वर्ण महत्वाचा आहे? आपण तर आता जाती सिस्टम नाही मानत. मग का महत्वाचं आहे? कारण तुमच्यावर तसे संस्कार झालेले असतात. ते संस्कार तुमच्या कुळातनं आलेले. म्हणून तर ते बघा तुम्हाला आठवतंय का कुल आणि शील महत्वाचं होतं वधू किंवा वर निवडताना. कारण तुम्ही तसे तुमच्यावर ते लहानपणापासून संस्कार केले जातात आणि तसेच तुम्ही आयुष्यभर वागत असता. जर एखादा विप्र असेल आणि एखादा शूद्र असेल तर कसं जुळणार आहे? किंवा एखादा क्षत्रिय आहे आणि एखादा विप्र आहे. क्षत्रिय म्हणजे कोण? मारामारी करणार. त्याच्या अंगात जोम कोण आहे? आणि विप्र शांतपणे काम करणार. कुठे ना कुठेतरी त्यांचं हे होणारच आहे ना मिसमॅच. तर हे राशींना दिलेले गुण असतात. ठीक आहे. तुमच्या चंद्र राशीला दिलेले गुण. वश्य गुण कर्क, मीन, मकर या जलचर राशी आहेत. सिंह ही वनचर राशी आहे. वृश्चिक ही कीटक रास आहे. मिथुन, धनु, कुंभ, कन्या, तुळ्या मानव राशी आहे. पण आणि उरलेल्या मेष आणि वृषभ या चतुष्पाद राशी असल्या तरी बघा ह्यांचं चिन्ह काय आहे, मेंढा आणि बैल हे काय डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स आहेत. हे कंट्रोलमध्ये राहू शकतात. त्यांना टेम करू शकतो आपण. ओके. सर ह्या राशींची तत्वे जर एकमेकांना पूरक असेल, राईट, एकच असतील तर त्याप्रमाणे 2, 1, अर्धा आणि 0 हे गुण दिलेले आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन दात्यांनी केलंय, पंचांगात दिलेलं आहे सगळं. त्या खोलात मी आत्ता नाही जाणार कारण हे सगळं तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये मिळतं. पण हे थोडीफार बेसिक माहिती असायला पाहिजे. तारा गुण म्हणजे मुलापासून मुलीचं नक्षत्र मोजायचं आणि मुलीपासून मुलाचं नक्षत्र मोजायचं. जो आकडा येईल तो 9 पेक्षा मोठा असेल तर त्याला 9 नी भागायचं आणि जर बाकी 3, 5, 7 राहिली तर तारागुण अशुभ मानला जातो, अन्यथा शुभ मानला जातो. तर तारागुणाला 3, 1.5 अथवा 0 गुण दिलेले जातात. हे मोजायचं 27 नक्षत्रांचं टेबल घ्यायचं, 28 नाही घ्यायचं याच्यात. मुलापासून मुलीचं नक्षत्र किती आहे आणि मुलीपासून मुलाचं नक्षत्र किती आहे त्या आकड्याला जो आकडा येईल तो 9 पेक्षा मोठा असेल तर त्याला 9 नी भागायचा आणि बाकीचा 3, 5, 7 राहिली. 3, 5, 7 तुम्हाला जर ताराचक्र नवताराचक्र आठवत असेल, विपत तारा, प्रत्येक तारा, वध तारा असेल तर तो अशुभ मानला जातो. ओके. योनी गुण. योनी म्हणजे काय हो? त्या नक्षत्राला एक हे असतं म्हणजे अ, एक एक ॲनिमल असोसिएट त्याला आपण ॲनिमल टोटेम म्हणतो. एक प्राणी असोसिएट केलेला असतो. योनी बेसिकली माणसाची प्रकृती असते आणि प्रवृत्ती पण असते. या दोन्ही जर एकच असतील, ओके. दोघांच्याही जर योनी सेम असतील तर त्या पूरक असतात. मग त्याप्रमाणे त्याला 4, 3, 2, 1, 0 असे मार्क दिलेले आहेत. योनीमुळे प्रत्येकाची प्रवृत्ती, स्वभावाचे गुणदोष समजतात. योनी मैत्री काय दर्शवतात? तर ही मैत्री म्हणजे त्यांचा जेव्हा फिजिकल कॉन्टॅक्ट होतो, ओके, सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतो, तेव्हा पुरुष आणि स्त्री एकमेकांना किती सुख देऊ शकतील हे कळतं. ओके. त्या मैत्रीला गुणमेलनात 4 पेक्षा कमी येत असते तर त्या दोघात मैत्री दोष आहे असं समजतात. एकमेकांच्या विरुद्ध तत्वाच्या आणि शत्रू धर्माच्या योनी असतात तर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याची मेंढा योनी आहे आणि दुसऱ्याची व्याघ्र योनी आहे. तो खाणार की नाही तो वाघोबा मेंढ्याला? टिकणार आहे का? हे तुम्ही आता ह्यानी फक्त हे मी ग्रंथातलं दिलं. पण जेव्हा तुमचं योनी मिळत नाही, तुमचा स्वभाव पण नाही मिळत. वाघोबा मेंढ्याला खाणार म्हणजे फक्त सेक्ससाठी नाही खाणार आहे. व्याघ्र योनी किंवा गज योनीची सेक्शुअल डिझायर खूप जास्त असते. मग त्यांचं म्हशीसोबत चालणार आहे का? एक मेंढा आहे आणि एक म्हैस आहे. मेंढा म्हणजे कोण? कृतिका नक्षत्र, पुष्य नक्षत्र आणि म्हैस म्हणजे स्वाती आणि अजून एक आहे. मला वाटतं उत्तरा भाद्रपद आठवत नाही सांगते. तर म्हैस इतकी स्लो आहे, पाण्यात डुंबून बसणारी, तिचं या मेंढ्यासोबत चालणार आहे का हो? किंवा मृग पण आहे. मृग थोडं तरी चालून घेईल, पण मेंढ्याशी चालणार आहे का? किंवा इकडे स्वाती नक्षत्र आणि इकडे धनिष्ठा त्याची सिंह योनी आहे. किती उग्र नक्षत्र आहे, किती उग्र योनी आहे. ह्या दोघांचं जुळणार आहे का?
सो ह्या तत्वानुसार विरुद्ध योनी असणाऱ्या जोडप्यांचे एकमेकांशी पटत नाही, मग विवाहानंतर मतभेद घटस्फोट होताना दिसून येतो. म्हणून योनीकूट जमत नसेल तर विवाह अजिबात करू नये. ठीक आहे. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जेव्हा गुणमिलन ह्याच्यातनं जे करता तुम्ही 32 गुणांमधलं 36 गुणांमधनं बघताना कमीत कमी योनी तरी आधी बघा. कारण हे तर तुम्ही हा हा जो गुण आहे ना तुम्ही मित्र-मैत्रिणी निवडताना पण बघा. माझी आता मी समजा मी मेंढा आहे आणि माझी मैत्रीण हस्ताची आहे. तिची पण म्हैस हस्ताची म्हैशी योनी आहे. जमणार आहे का? मी फटाफट चालणार आणि ती हळू विचार करणार. कसं जमेल? मैत्री शोधताना पण तुम्ही निवड करू असायचा विचार करू शकता. त्या ज्या वेगवेगळ्या योनी आहेत ना, त्याचं तुम्हाला एक मिनिट माझं हे बंद करतो. म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकाल. ओके. अश्वयोनी आहे. कुठल्या नक्षत्रांची ती पुढे लिस्ट दिलेली आहे मी. धडाडी आहे, उमदा स्वभाव आहे, शौर्य आहे, स्वामीनिष्ठा आहे. क्विक आहे ना. फटाफट फोर्जिंग पुढे जायचंय त्या अश्वाला. ओके. गज दिलदार वृत्ती, उदार आहे, आळशीपणा पण आहे, सुखासक्तपणा पण आहे, सेक्शुअल अपेटाईट खूप जास्त आहे. अस्वल कुठे आहे? हस्त नक्षत्राचं. अस्वल कुठलं? अस्वल योनी असलेलं कुठलंच नाहीये सीमा. सॉरी. पंचांग वाचत नाही त्याचा परिणाम आहे. अस्वलची योनी असलेलं कुठलंही नक्षत्र नाहीये. मेंढा हा बेधडक आहे. म्हणजे आणि अजून एक ह्याच्यात तुम्ही टाकू शकता. अविचारी असला तरी तो अगदी अवघड परिस्थितीत पण तो म्हणजे ते म्हणतात ना प्रिकॅरियस हाईट की जिथे खूप टोक आहे आणि तिथे कोणी चढू शकत नाही. अशा हाईटवर मेंढा चढू शकतो कारण त्याला तिथे हिरवं पान दिसत असतं. ते हिरवं पान खायला तो त्या कठीण डोंगरावर डोंगराच्या कड्यावर तो चढू शकतो. ओके. असं आहे. सर्प, सूडबुद्धी, संधिसाधूपणा आहे. ओके. पण ह्या लोकांना बारीक गोष्टी पण ऐकू येतात. ते जर चांगलं असेल हे नक्षत्र त्याच्यावर गुरुसारख्या शुभग्रहांची, शुक्रासारख्या ग्रहाची दृष्टी असेल, तर ते अध्यात्माकडे पण वळू शकतात. ओके. सिंह, सत्ता, अधिकार, औदार्य पाहिजे त्याला, स्वामीनिष्ठापणा, लाचारीपणा हे सगळं येतं. मार्जार योनी, स्वार्थी वृत्ती, लबाड, भटकंती, क्रौर्य, मांजर थोडी स्वार्थी असं म्हणतात इन जनरल प्राण्यांमध्ये. तो तसं आहे. मूषक, विध्वंसक वृत्ती, उंदीर काय करतो? सगळं पोखरतो. पण हेच ना सगळे जुने विचार आहेत. त्याला तुम्ही नवीन विचार करा. मांजर किती चपळ पण आहे. पटकन खाली पडली तरी उभी राहू शकते ना. पुनर्वसूची मार्जार्योनी आहे. आणि अश्लेषाची पण बहुतेक मार्जार्योनी आहे. सो हे लोक कितीही आयुष्यात उंचीवरनं खाली पडले म्हणजे ऍक्च्युअल मांजर बघा उंचावरनं खाली पडते तेव्हा ती बाउन्स बॅक होते. तशी ही लोक बाउन्स बॅक होऊ शकतात. पण ह्या मांजराचं मूषक अशी जमेल का? मघा आणि पूर्वा फाल्गुनीचं पुनर्वसूशी जमेल का? कारण त्यांची मघा पूर्वा फाल्गुनीची योनी मूषक आहे. उंदीर काय करतो? पोखरून काढतो आणि तितकाच तो चिवट पण आहे. तो सोडत नाही. तो ते कठीण जाळे तोडल्याशिवाय तो राहत नाही तो. गौ योनी वात्सल्य आहे, शांत वृत्ती आहे, दुसऱ्याला मदत करणारी आहे, उपयोगी पडणारी आहे गाय. म्हैस, आळशीपणा, सुस्तपणा, स्वच्छतेचा अभाव. ओके. व्याघ्र, क्रौर्य आहे त्याच्याकडे, धाडस पण आहे, लपवाछपी आहे, सेक्शुअल अपेटाईट खूप हाय असतो यांच्याकडे. चित्राणी विशाखा. नंतर मृगयोनी, चपळ, स्वच्छंदी वृत्ती, कळपाने राहणारे, घरावर प्रेम करणारे, अनुराधा आहे आणि दुसरं आठवत नाही. नंतर वानर, खोडकर आहे, अस्थिर आहे, भटकेपणा आहे याच्याकडे. श्रवण, वानर योनी आहे त्याची. मुंगूस चपळ आहे, कनिंग आहे, पण त्याच वेळेस तो हा एकच प्राणी असा आहे मुंगूस त्याला जोडीदार नाहीये. ह्या सगळ्यांना मेल फिमेल आहेत अश्व, गज सगळ्याला मेल फिमेल आहे आपल्याकडे. फक्त मुंगूस हे अशी योनी की जी उत्तराषाढाची योनी आहे ती त्याला पार्टनर नाहीये कारण त्याचा पार्टनर अभिजित खूप लांब ढकलला गेलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मुंगूस सॉरी मुंगूस म्हणजे हो, त्याचं सेक्शुअल ॲपेटाईट खूप असतं. म्हणजे भरणीची आणि उत्तर भाद्रपदाची सेक्शुअल ॲपेटाईट एस्पेशली भरणी त्यातल्या त्यात खूप जास्त आहे मेषातलं. कारण त्याचा राशीस्वामी मंगळ होतो ना, पॅशनेट आहे तो खूप. सो मुंगूसला पार्टनर आहे त्यामुळे उत्तराषाढावाल्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप प्रॉब्लेम दिसून येतात.
अदरवाईज पण उत्तराषाढा हे अ, मकर राशीतलं हे नक्षत्र आहे. त्याची देवता विश्वदेव आहेत 10, पण त्याचं विंशोत्तरी दशाप्रमाणे उत्तराषाढाची देवता रवी आहे. म्हणजे कर्मस्थानात काय विचार केला जातो? फक्त मला ही लढाई जिंकायची आहे, मला इथे काम करायचंय आणि दाखवायचंय. तिथे रवीसारख्या ग्रहाचं राजाचं नक्षत्र कर्म दशमात येतं ना मकर रास, तिथे येतं. मग तिथे काय आहे हो? जिथे काम करायचं असतं ना, तिथे तुम्हाला भावना नसतात. तर भावना नाही म्हणजे जलतत्व नाही म्हणजे काय प्रखर अग्नी, भरभराचं ऊन आहे तिथे दशमस्थानात आणि तिथे येणारं ते नक्षत्र आहे, ओके, मकरेतलं. त्यामुळे तिथे वाळवंट आहे एक प्रकारचं. त्यामुळे उत्तराषाढा त्या 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 प्रकारे दाखवतो तुमच्या आयुष्यात त्या प्रकारे एक कोरडेपणा, भावनिक कोरडेपणा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे उत्तराषाढा जातकांच्या आयुष्यात वैवाहिक सौख्य कमी असताना मी पाहिलंय म्हणजे. मग रवी शनी एकत्र असले तरी सुद्धा तुमच्याकडे भले उत्तराषाढा नक्षत्र नसू दे, पण पत्रिकेत रवी शनी एकत्र आले की सुद्धा उत्तराषाढाची एनर्जी क्रिएट होते. मग ती कुठल्याही राशीत होऊ दे. हे हायर म्हणजे ऍडव्हान्स नक्षत्रामधलं हे ट्रेनिंग आहे. ओके. हे मी असं हे स्क्रीनशॉट घेऊ शकते. आता ॲनिमल सिम्बॉल अश्व, हॉर्स. मेल अश्विनी, फिमेल शतभिषज, 24वं नक्षत्र. ओके. ह्याच्यासाठी प्रार्थनेसाठी तुम्हाला सूर्यदेवता आहे. एलिफंट गजयोनी भरणीची आहे आणि रेवतीची, सॉरी रेवती आहे, उत्तरा भाद्रपदा नाही. ओके. इंद्र बृहस्पती. शीप मेष योनी पुष्य आणि कृतिका. पुष्य ही मेल आहे, कृतिका ही कृतिकेची मेषोनी फिमेल आहे. ओके. अग्नी अंगारक. सर्पंट रोहिणी आणि मृगशीर्ष. आदिशेषाला प्रार्थना करा. श्वान योनी मूळ आणि आर्द्रा. मूळ म्हणजे मेल डॉग, आर्द्रा म्हणजे फिमेल डॉग. काळभैरवाची प्रार्थना करा. म्हणून तर ज्यांना मूळ नक्षत्रात काहीतरी प्रॉब्लेम असेल, आरोग्य म्हणा कुठलंही, आर्द्रा त्यांना सगळ्यात चांगला उपाय तुम्ही सांगा की तुम्ही डॉग्सना फीड करा, डॉग्सना पाळा. हा अतिशय उत्तम रेमेडी आहे आणि तुम्ही आणि कालभैरवाचं वाहनच कुत्र आहे. त्यामुळे तुम्ही त्या कालभैरवाची उपासना केल्यासारखी होते ती. मार्जारी योनी आश्लेषा आणि पुनर्वसू आहे. षष्ठी देवी. मूषक योनी मघा आणि पूर्वा फाल्गुनी गणेश. बैल आणि काऊ. ओके. सो बैल म्हणजे उत्तरा फाल्गुनी. ओके. आणि काऊ म्हणजे गाय म्हणजे गौ योनी म्हणजे उत्तरा भाद्रपदा. शिवा आणि कृष्णाची उपासना करा. महिष योनी स्वाती मेल आणि हस्त फिमेल. यम आणि शनी. शनी बसतो ना म्हशीवर बसून येतो ना यम सुद्धा. व्याघ्र योनी विशाखा आणि चित्रा अय्यप्पा स्वामी. मृग योनी ज्येष्ठा आणि अनुराधा. बघा ज्येष्ठासारखं क्रूर आणि तीक्ष्ण नक्षत्राची योनी मात्र मृग आहे. ओके. सोम देवता. वानर योनी आहे पूर्व आषाढा आणि श्रवण नक्षत्राची. हनुमानाला तुम्ही प्रार्थना करू शकता. सिंह योनी आहे पूर्वा भाद्रपदा आणि धनिष्ठाची. दुर्गा मातेला तुम्ही करू शकता ह्याची प्रार्थना. ओके. आणि पंगूस नकुल उत्तराषाढा मेल आहे, त्याला पार्टनर जे अभिजित मध्ये आहे. कुबेर त्याची देवता. ओके. काय जवळची मैत्रीण उत्तराषाढाची नेटिव्ह आहे माझी, सर्पयोनी आहे. ती माझ्या नादी लागत नाही, बरोबर आहे. ती नादी लागली की तू सोडणार आहेस का? ती तुला सोडणार नाही, तू तिला सोडणार नाही. कोणीतरी एकाला मारेलच ना. राईट सीमा? म्हणजे तुम्ही कुठेतरी शिकलाय तुम्ही की आपण एकमेकांच्या डोक्यात घुसायचं नाही. किती किती सोपा उपाय आहे बघा. थँक यू सीमा. हम्म. हे फार महत्वाचं टेबल आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. अश्व म्हणजे अश्विनी शतभिषज ह्यांनी ह्यांच्याशी विवाह शक्यतो टाळावा. कारण अश्व म्हणजे ह्याला वेग खूप आहे आणि म्हशीला वेग कमी आहे. वेगाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. गजयोनी भरणी आणि रेवतीचं लायनशी जमणार नाही. निसर्गात पण मारतात ना ते एकमेकांना. तुम्ही जर ह्याच्यात गेला जंगलात तर तिथे कोण कोणाला मारतं?
हत्ती सिंहाला मारतो किंवा सिंह हत्तीला मारू शकतो. हे दोनच मोठे प्राणी आहेत. सिंह जरी जंगलचा राजा असला तरी तो हत्तीला घाबरतो. ओके. गुड. पुष्यकृतिका ह्यांनी या माकडांशी जास्त नादी लागू नये. म्हणजे पूर्वाषाढा आणि श्रवणच्या नादी लागू नये. रोहिणी आणि मृगशीर्ष ह्यांनी मुंगूसच्या नादी लागू नये, जसं आता सीमा म्हणाली, डोक्यात घुसू नये. हॅलो. हा. हा. नाही, स्क्रीन जो पूर्ण दिसत नाही. पूर्ण दिसत नाही म्हणजे काय तो दिसत नाहीये? अर्धाच पिक्चर दिसते त्याच्यात. एवढंच आहेत ना? थोडं नाही, ते स्लाइड करावं लागतं, साईडला घ्यावं लागतं. नाही एवढंच आहे. म्हणजे काय दिसत मला कळत नाही. मला तरी पूर्ण दिसते. स्क्रीनशॉट घेता येत नाहीये पूर्ण. एक मिनिट. नाही बरोबर आहे, 7 आहेत बरोबर. बरोबर आहेत ना त्या? तेवढंच आहेत. 13च प्राणी आहेत. 7 13च प्राणी नक्षत्रांचा आहेत. घेता येत नाही. बफेला तर म्हैशीचे नक्षत्र इकडे दिसत नाही त्याच्याबरोबर. तुम्ही हे करा ना, त्याला छोटं करा आणि मग घ्या स्क्रीनशॉट. ओके ओके. कळलं ना? हा. आता मार्जार्जोनीचं ऑब्व्हियसली उंदराशी नाही पटणार किंवा उंदराचं म्हणजे ह्यांचं अश्लेषा पुनर्वसूशी नाही पटणार आहे. ठीक आहे. गौ योनीचं म्हणजे उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा भाद्रपदाचं व्याघ्र योनीशी विशाखा चित्राशी नाही पटणार आहे. इव्हन मी हे बघितलंय, मेष योनी आणि व्याघ्र हे क्रूर होतात की नाही त्यांचाही नाही पटत. घेतला स्क्रीनशॉट तुम्ही? मॅम एक क्वेश्चन आहे मला. हा बोला हो, दीदी. मिळालं. हा. मॅम ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे एवढेच कॉम्बिनेशन आहे का? कारण आपण आता लायन बघितलं किंवा टायगर बघितलं, त्याचं बेसिकली कुठल्याच प्राण्याशी जमणार नाही अंटिल अनलेस तो त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान नसेल. हो, पण मग कुठेतरी ते जमतं ना, कुठेतरी. म्हणजे तो हे बघ, आता तू हे नक्षत्र कुठे येतं? पूर्वा भाद्रपदा आणि धनिष्ठा हे कुठे येतं? हे कुंभ राशीत आणि मकरेत जरा येतं हे. ठीक आहे. आता ह्यांच्या सप्तमात कुठली रास येते? कुंभेच्या सप्तमात सिंह रास येते आणि मकरेच्या सप्तमात ही येते काय, कर्क रास येते. ओके. हे बाकीचं इकडचं सोडून दे. फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या सप्तमात हे आहे, हे नक्षत्र. हा. म्हणजे चंद्र पूर्वा भाद्रपदाचा आहे. हा. तर मग त्याच्या सप्तमात येणार कुठली येणार? सिंह रास येणार. बरोबर. पूर्वा भाद्रपदा सप्तमात आलं म्हणजे कुंभ राशीत आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि त्याच्या सप्तमात येणाऱ्या सिंह राशीचा स्वामी रवी आहे. बेसिकली सिंह लग्न, कर्क लग्न, मकर लग्न, कुंभ लग्न यांना वैवाहिक सौख्यच कमी आहे. ओके. कारण ते हे काय प्रश्न आहे हा? कारण ते एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. ठीक आहे. आणि माझा अभ्यास जो आहे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये, तुम्ही म्हशीला घोड्याच्या प्रेमात नाही अजून मला असं कोणी दिसलेलं. कोणा तुमच्याकडे पत्रिका असेल तर दाखवा. सो बेसिकली जेव्हा तुमचं अपोजिट पार्टनरच बरोबर, म्हणजे बरोबर इन द सेन्स नैसर्गिकरित्या ते एकमेकांचे शत्रू आहेत, तर त्यांचं पटेल का? मग तिथे सिंहेतलं काही पण येऊ दे. फॉर एक्झाम्पल आता हाच पूर्वा भाद्रपदाच्या समोर सिंह रास येते. बरोबर. आणि तिथे जर सिंहेमध्ये मघा, पूर्वा फाल्गुनी आले किंवा इव्हन सिंह राशी उत्तरा फाल्गुनीचा एक चरण आहे, तर नाही पटणारे सिंह राशीशी मारून खाईल तो. सो ओव्हरऑल हे प्राण्यांचं गुणधर्म बघून ठरवलंय. आता तसं बघितलं तर हे काही एकमेकांना मारत नाही, म्हैस आणि हर्ष. पण मेंटल लेवलला पटणार आहे का? स्पीड कोणाचा जास्त असणार आहे? अश्विनीचा जास्त असणार आहे ना, कम्पेअर्ड टू. मी तेच म्हणत ऍक्च्युअली ट्राइंग टू से दॅट लेवल ऑफ अट्रॅक्शनचं मोठा मिसमॅच दिसतोय मोर दॅन न पटणे. हा म्हणजे कुठं I mean, शेवटी how will a अल्टिमेटली horse आपण look काय and how म्हणतो will a की buffalo look? असं I mean, हा not just physical looks wise, but राईट. म्हणजे इथे इंटेलेक्च्युअली इमोशनल लेवलला ह्यांचं पटणार आहे का? विल दे बी ऑन द सेम पेज?
आता इथे मूळ आणि आर्द्रा नक्षत्र. मूळ नक्षत्र धनुमध्ये जातं, आर्द्रा जातं मिथुनेत. ओके. ज्येष्ठ आणि अनुराधा दोन्ही वृश्चिकेत जातात. पटणार आहे का? कारण ज्येष्ठा तसं खूप तीक्ष्ण नक्षत्र आहे. जरी त्याची योनी मृग असली, जरी तो भित्रा हरिण असलं, तरी ओव्हरऑल ज्येष्ठा कसं आहे? तीक्ष्ण नक्षत्र आहे की नाही? त्याची क्वालिटी, त्याची देवता इंद्र आहे, त्याची रास कुठली आहे? वृश्चिक रास आहे. एक वेळ धनु मॅनेज करेल ज्येष्ठाला एक वेळा, पण कदाचित आर्द्रा नाही. पण आर्द्रा पण तितकंच तीक्ष्ण नक्षत्र आहे ज्येष्ठासारखं. कारण आर्द्राचा आपण मध्ये डिस्कस केला की तो बीटल ज्यूस सारखा तारा आहे तिथे. तीक्ष्ण दारुण नक्षत्र आहे. मूळची देवताच कोण आहे? निरुती आहे, राक्षस आहे ती. विश्वाचं मूळ आहे. मग तिथे हे अनुराधा कमी पडेल. पण ओव्हरऑल अनुराधाची देवता मित्र हे आहे, मैत्र गुणधर्माचं नक्षत्र आहे. ह्यांनी जेव्हा ह्या जोड्या बनवल्यात ना, म्हणजे तुमचा नक्षत्रांचा एवढा डीप अभ्यास नाहीये, पण त्याला बाकीचे पॅरामीटर पण येतात नक्षत्रांचे आणि मग त्याच्यावर तुम्ही बघा राशी स्वामी कोण आहे. ओके. इन दॅट वे. ओके. पण हे जर तुम्हाला समोर समोर दिसतंय, तुम्हाला एक जनरल अभ्यास कळला की हा कसा विचार करायचा आहे मॅच मेकिंग मध्ये त्यावेळेस. आणि मग असं असू शकतं का, आता आपण म्हणतो की ह्या अॅनिमल सिम्बॉल्स म्हणजे आता ह्या दोन, एक इन जनरल, आता जसं आपण एक्झाम्पल घेतलं की कॅट आणि उंदराचं पटत नाही, किंवा बेसिकली कॅट आणि हे दे कॅनॉट बी फ्रेंड, बेसिकली त्यांचं जेवण आहे ते. तर ह्या मध्ये असं असू शकतं का की ते त्यांचं कॉम्प्लिमेंट करतायत, म्हणजे ह्यांच्यात काहीतरी कमी आहे. आता घोडा फास्ट पळतो किंवा तो उभं राहून झोपतो, जशी म्हैस आळशी आहे, तर ते कॉम्प्लिमेंट करू शकतात का? त्यांना काउन्सिलिंग करायला लागेल. एक तर एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट करायला लागेल. जर एखादा आता पत्नी अश्विनीची आहे, ओके, किंवा शतभिषाची आहे, ती खूप फास्ट थिंकिंग असणार आहे ती, किंवा फास्ट ऍक्शन सुद्धा, म्हणजे ती विचार करून ती ऍक्शन मध्ये कृतीत आणेल. पण इकडच्याला कृतीत आणायला वेळ लागणार आहे. करेक्ट. मग हिचं एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट करायला लागेल की बाई ही व्यक्ती अशा विचार करू शकते, असं वागू शकते, बिकॉज फॉर देम हसतं त्याला वेळ लागतो. कन्या राशीतलं नक्षत्र आहे ते. खूप विचार करून करून बाल की खाल उगाडण्यावाला राशी आहे ती. मग ते विचार केल्यानंतर सगळ्या बाजूनी सेफ वाटल्यावर हसतं काम करणार आहे. तोपर्यंत अश्विनी 100 पावलं पुढे गेलेलं असतं. मग हिला पण सांगायला येईल की बाई तू थोडस पेसअप कर, स्पीड वाढव. हेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग आहे. ओके. ठीक आहे. असं आता हे मी आशा दिल्यात, पण हे इकडे इकडे पण नाहीच आहे ना. म्हैस आणि लायन जमणार आहे का स्वाती आणि पूर्व भाद्रपदा, किंवा स्वाती आणि धनिष्ठा? नाही जमणार आहे. हे जनरल दिलंय कारण हे निसर्गातल्या या अपोजिट जोड्या आहेत. पण असं इथून पण बघा ना तुम्ही, नाही जमणार आहे. आता विशाखाची एनर्जी प्रचंड तीक्ष्ण आहे. चित्रा, ह्या लोकांना काही झालं तरी त्यांना सेक्शुअल नीड्स त्यांच्या पूर्ण व्हायलाच लागतात. मग आता काय करायचं? मग तिथं म्हैस पूर्ण नाही पडणार आहे, स्वाती नाही पूर्ण पडणार आहे त्याला, किंवा हे कुठलं आता ते वानर योनी कुठे श्रवण आणि धनिष्ठावाले, ते पण कमी पडणार आहे. कारण वानर इज दॅट पर्सन किंवा मेंढा इज दॅट पर्सन की ज्याला फोर प्ले मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्याला ऍक्च्युअल इंटरेस्टच नाही. ऍक्च्युअल इंटरेस्ट त्याला आहे सगळ्याला. व्याघ्र योनीला आहे, सिंह योनीला आहे, त्याच्यानंतर गज योनीला आहे. मग हे बेसिकली तिथे मॅनेजमेंट करायचंय तुम्हाला की कसं आपण एक्सप्लेन करणार त्यांना. आउटराईटली तुम्ही रिजेक्ट नाही करून चालणार आहे. कारण आता लव्ह मॅरेज मध्ये काय होतं, त्यांचं ठरलेलंच आहे ना, मला करायचंच आहे. मग अशा वेळेस तुम्हाला एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट करायचं. ज्योतिष इज ऑल अबाउट एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट. राईट. आता रोहिणी म्हणजे सर्प आणि मुंगूस, तुम्ही युट्यूबला बघा व्हिडिओ, मुंगूस सापाला कसा मारतो. साप बिचारा साप तसा बघितला तर खूप निर्बली प्राणी आहे. त्याला ताकद नाहीये लढायची. त्याला ना हात आहे ना काय, त्याला फक्त सरपटता येतं आणि त्याला तोंडातनं विष ओकता येतं. बाकी काही करता येत नाही त्या सापाला. ठीक आहे. मुंगूस हुशार आहे, त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. त्याला 4 पाय आहेत पळायला.
तो सापाला असा असा सापाच्या समोर बसून असा 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 डोलवतो खूप डोलवतो. आणि सापाला कळतच नाही. साप पण त्या मुंगसाकडे बघून तिकडे वळतो. इतका डोलतो, शेवटी साप थकतो आणि ज्यावेळेस साप थकतो त्यावेळेस मुंगूस त्याचा गळा पकडतो. असं हे मेंटल लेवलला करू शकतील उत्तराषाढावाले सापाला. किंवा त्या उत्तराषाढातल्या मुंगुसाचा वाईट बाजू पुढे काढायला साप काहीतरी विचित्र बोलेल, विचित्र वागेल. आणि उत्तराषाढ कुठे, मी कसं बोलू, वाळवंट आहे, त्याला काही फिकीरच नाहीये, त्याला भावनेची हे नाहीये, त्याला सौंदर्याची जाण नाहीये, कारण त्याला कर्म करायचं, युद्ध जिंकायचंय. ओके. वेरस रोहिणी आणि मृगशीर्ष वृषभेतली नक्षत्र आहे ती. वृषभ म्हणजे काय, शुक्राची रास आहे, त्याला सजायला, धजायला, नटायला, मेकअप करायला, या दोघांना डोळे सजवायला फार वेळ लागतो, आवडतं पण तेवढा पेशन्स आहे का उत्तराषाढाकडे? नाहीये. मग हा तुम्हाला असा एक एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट करायचंय. किंवा ह्या उंदराला, साप तर उंदराला खातोच, मग हा पूर्व फाल्गुनीला काही फरकच नाही पडत. अरे तू डोळे सजवते, बस डोळे सजवत, मी जातो पळून. राईट? इन दॅट वे. पण बेसिकली आपलं ज्योतिष जे आहे ते ऑब्झर्वेशनचं शास्त्र आहे. आणि ऋषी मुनींनी निसर्गातल्या ह्या प्राण्यांचे खेळ बघून त्यांनी ह्या योनी असाइन केल्यात. आणि तसं त्यांनी सांगितलं की हे शक्यतो नका करू. पण अलीकडे काळाप्रमाणे आपण बदलायला पाहिजे आणि आपण त्यांना सांगायला पाहिजे की हे असं होऊ शकतं. आता उत्तरा फाल्गुन आणि उत्तरा भाद्रपद तशी खूप डोसेल. उत्तरा भाद्रपद हा पूर्णपणे मीन राशीत जातं. मीनेची लोक कशी असतात, तशीच आधीभोळी असतात ती फार. मग त्यांना हे पूर्व भाद्रपद धनिष्ठावाले खाऊ शकतील, किंवा इवन हे सुद्धा खाऊ शकतील. खाऊ शकतील मीन्स त्रास देऊ शकतील. आणि जिथे गौ योनी येते तिथे सात्विकता येते. म्हशीकडे ती सात्विकता नाही येणार आहे ना. ती वाईट नाहीये, पण तिला कळतच नाहीये. साधं आपण कॉमन लेवलला, जनरल लेवलला जाऊ, म्हैस काय आहे, ती जाते, त्या चिखलात जाऊन बसते, त्या तळ्यात जाऊन डुंबत बसते, कारण तिला त्याच्यात आनंद मिळतो. तिला कळत नाही ते तळ्याचं पाणी स्वच्छ आहे का, काय आहे, कसं आहे. पण तशी बैले तर सगळ्यात 2 हुशार नक्षत्र आहेत ही, अतिशय हुशार नक्षत्र आहेत ही. फार मॅनिप्युलेटिव्ह पण आहेत. ते गायीकडे मॅनिप्युलेशन नाहीये. किंवा ते मॅनिप्युलेशन या मघा आणि पूर्व फाल्गुनीला जमणारच नाही. राईट? इव्हन ह्यांच्याशी नाही जमणार, मूळ आणि आर्द्राशी. पण कुत्र्याकडे लॉयल्टी आहे. मालकाशी पूर्णपणे लॉयल राहणंच कुत्र्याला जमतं. माझ्या मालकाचं रक्षण करणंच मला जमतं. त्याला मॅनिप्युलेशन नाही जमणार आहे. जेव्हा तुम्ही नक्षत्र खूप खोलवर शिकाल ना, त्यावेळेस तुम्हाला आणखीन जास्त कळेल. राईट? अजून एक 5-10 मिनिटं हे घेते, म्हणजे ही संपेल. ही पत्रिका एका स्त्रीची आहे. लव्ह मॅरेज झालं, इंटरकास्ट झालं. ती पंजाबी आहे आणि तिने पंजाबची आहे आणि तिने एका गुजराती जैनशी लग्न केलं. ठीक आहे. लव्ह मॅरेज होतं. ओके. पत्रिका बघा, ही लग्न कुंडली आहे. धनु लग्न कुंभ रास. ओके. हे धनिष्ठामधला चंद्र आहे. चंद्र एकटा आहे पत्रिकेत. मी बाकी नंतर नियम देईन, पण आता आपण जे बघितलं, धनु लग्न कुंभ रास. ओके. ही चंद्र पत्रिका बघा. इथे तर सप्तमात काही नाहीये, पण हा बुध बघा इथे आहे. मी नंतर बघितलं ह्याचं, या बुधाला अजिबात गती नाहीये, कारण हिचा जन्म झालाय 8 सप्टेंबरला आणि 7 सप्टेंबरला बुध वक्रीतनं मार्गी झालाय. तो एक दिवस स्तंभी असतो. हा स्तंभी बुध आहे, त्याला गतीच नाहीये, म्हणजे खूप कमी आहे. 75 कलाच्या 10 कला त्याची गती आहे पत्रिकेत. त्यावेळेस मग सप्तमेश होऊन तो कमी पडलाय. आणि या पत्रिकेत शुक्र बघा, कन्या राशीचा शुक्र, मी बोलले ना, तो शुक्र कुठल्याही स्थानात पडू दे, पण त्याला कन्येचं पाणी लागलंय. राईट? इथे मांगलिक आहे ही मुलगी. व्ययातल्या मंगळाची दृष्टी कुठे कुठे आहे? चंद्रावर चतुर्थ दृष्टी, षष्ठावर 6वी दृष्टी आणि 8वी दृष्टी सप्तमावर. ओके. सो हा आला इथे. लग्नेश पण शनीच्या दृष्टीत आहे. चंद्राची पत्रिका जास्त बोलकी झाली, कारण
चंद्राच्या सप्तम स्थानात सिंहेचा रवी आहे. मूल त्रिकोण राशीतला रवी आहे, तो जास्त बलवान झाला मेषेपेक्षा. म्हणजे तिच्यापेक्षा तिच्या नवऱ्याचं फायनान्शियल स्टेटस खूप वरचं होतं. ते बघूनच तिने लग्न केलंय ना, श्रीमंत घरचा मुलगा आहे, मला आनंदात ठेवेल, हा विचार करून. इथे बघा फक्त 3-11चा रिलेशनशिप आहे. मगाशी मी बोलले गुरुच्या तृतीयात चंद्र आहे, चंद्राच्या 11व्या स्थानात आलं तरी 3-11चं नातं आहे. त्यामुळे तिला आईकडनं जे प्रेम हवं होतं ते मिळत नव्हतं. 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. त्यामुळे तिने हा जो मुलगा आला आयुष्यात त्याच्याशी लग्न केलं, असं तिला वाटलं. त्याच्याकडनं तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, पण त्या नाही झाल्या अनफॉर्च्युनेटली. कारण इथे पण बघा दशमात हर्षल केतू म्हणजे नवऱ्याचं घर चंद्राकडनं दशम, जोडीदाराचं घर, तिथे कसे ग्रह आहेत? केतू आहे, हर्षल आहे, मंगळ आहे. ओके, आणि इकडे राहू आहे, बुध आलाय, त्यामुळे मल्टिप्लिसिटी आली. म्हणजे एक विवाह मोडणारच होता ना तिथे. आणि रवी सारखा ग्रह आला की मी काय बोला, रवीला सप्तम स्थान मानवत नाही. भलेही तो पौर्णिमा होऊन नंतर गेल्यानंतरचा जन्म आहे तो, पण 1 अंशाचा चंद्र आहे आणि 22 अंशाचा, नाही पौर्णिमेच्या अलीकडचा जन्म आहे, चतुर्दशीचा जन्म असेल. आणि इकडे पण अष्टमात शुक्र गेलाय, शुक्राला अष्टम स्थान नाही मानवत. आणि ही तिची नवमांश पत्रिका या मुलीची. नवमांशात लग्न कुठलं उदित आहे? वृषभ नवमांश. वृषभ नवमांश म्हणजे त्या कुंडलीतलं, लग्न कुंडलीतलं 6ठ नवमांश आलंय, सप्तमाचा व्यय. तो ती थीम आहे इकडे. इकडचा सप्तमेश बुध तिथे गेलाय, शुक्र तिथेच आहे, शुक्राच्या सप्तमात हर्षल आहे, आणि ह्या पत्रिकेतला सप्तमेश 6ठात गेला. ठीक आहे, 10-12 वर्ष लग्न टिकलं. एक ह्या विवाहातनं संतती आहे, यांना एक मुलगी आहे. पण तोच स्वतःहून तिच्या नवऱ्यानी जाऊन केस टाकली. त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. मग तो बुध दाखवतोय ना इथला, या पत्रिकेतला हिचा बुध, याला गतीच नाहीये. आणि बुध म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काहीतरी मेंदूशी निगडीत आहे ना त्याला प्रॉब्लेम. हा बुध दाखवतोय ना सप्तमेश. ही त्याच्या पतीची एक्स हजबंडची पत्रिका आहे बघा. मीन लग्न, तुळ रास, स्वाती नक्षत्र. हे काय आहे? धनिष्ठा म्हणजे काय? सिंह योनी, आणि ही महिष योनी. जुळणार आहे का यांचं? याची पण आपण चंद्रकुंडली बघूयात. ही चंद्रकुंडली. चंद्राच्या सप्तमात काही नाहीये, पण चंद्राचा सप्तमेश उच्चीचा आहे मकर राशीत, त्याची दृष्टी आहे इथे, आणि इकडून शनी बघतोय चंद्राच्या सप्तमाला. ठीक आहे, आणि तुळेचा चंद्र याचा, त्यामुळे तुळेला गुरु काही शुभ होत नाही, कारण तो षष्ठेश होतो. तो षष्ठेश गुरु सप्तमाच्या अष्टमात गेला इथे. आणि ही याची नवमांश कुंडली बघायच्या. नवमांशात काय आलंय? लग्न कुंडलीतलं अष्टम स्थान उदित आहे. इकडचा सप्तमेश बुध, ओके, कुठे गेलाय? मीन नवमांशी गेलाय. तो चतुर्थेश पण आहे, म्हणजे बुधाला अजिबातच राशीबल नाहीये नवमांशात सप्तमाला. म्हणजे विवाह टिकणार होता का यांचा? टिकणार नव्हता. लव्ह मॅरेज झालंय. का झालं असेल लव्ह मॅरेज? सप्तमेश बुध नवमात गेलाय, नवमेशासोबत बसलाय, आणि या गुरुशी सप्तमेशाचं नवपंचम योग आहे. म्हणजे सप्तमाचं आणि गुरुचं लग्नेशाचं हे आहे. आणि चंद्रकुंडलीत बघूया. चंद्रकुंडलीत तुम्हाला मिळतोय का? चंद्रकुंडलीचा पंचमेश बुध सप्तमात गेलाय. हा नियम जास्त लागू पडतोय. पंचमाचा म्हणजे प्रेमाचा संबंध सप्तमाशी आलेला आहे.
ठीक आहे. आता ह्याच्या पत्रिकेत बघूयात लव्ह मॅरेज का झालं बरं ह्यांचं. हा बघा पंचमेश अष्टमात. ठीक आहे. कोणासोबत गेलाय तो? शनी सोबत आहे. शनी कोण आहे या पत्रिकेचा? व्ययेश आहे आणि लाभेश आहे. ओके. म्हणजे पंचमाचा संबंध व्ययाशी आणि अष्टमाशी आला की नाही? स्थान परत आहे. म्हणजे ह्या मुलांनी ती खूप सुंदर आहे. तिच्या शारीरिक सौंदर्याकडे बघून विवाह केला. आता चंद्रपत्रिकेतनं बघूयात. चंद्राचा पंचमेश शनी लग्नात. ओके. आणि चंद्राचा सप्तमेश मंगळ इकडे चतुर्थात. त्यामुळे ह्याचा लग्न कुंडलीकडनं जास्त नियम लागतोय. आणि तो सुद्धा त्यांनी शारीरिक सुखासाठी विवाह केलाय. या माणसानी नंतर दुसरा विवाह केलाय एका फिलिपाईन्सच्या मुलीसोबत. ते सुद्धा त्याच ह्याच्यासाठी केलेलं आहे. राईट. सो इथे आपण थांबूयात. पुढच्या वेळेस आणखीन थोडं घेईन मी. आय होप कळतंय तुम्हाला. येस. आणखीन काही प्रश्न असतील, आणखीन काही तुमचे हे असतील तर काढून ठेवा. मी जमलं तर शुक्रवारी किंवा शनिवारी घेईन. मी सांगेन तुम्हाला. आपण थँक्यू सीमा. सो तुम्हाला आय गेस थोडाफार अंदाज आला असेल की विवाहाकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघायचंय. ओके. साधा सोपा विषय नाहीये. याच्यानंतर आपण जी 6 पॉइंट सिस्टम आहे ती बघू. समजून सांगते. प्रयत्न करा तुम्हाला जमत असेल तर. आणि एखाद दुसरी पत्रिका आता ही प्रेमविवाह आणि घटस्फोट दोन्ही झाली. एक वैधव्य योगाची वगैरे बघूयात. एखादी पुनर्विवाहाची वगैरे अशी असेल तर बघूयात. शक्यतो 2 किंवा 3 लेक्चरमध्ये संपवायचा प्रयत्न करू. ओके. आणि मग त्याच्यानंतर अजून 1 किंवा 2 लेक्चर. सो ओव्हरऑल आता अजून 4 लेक्चर्स होतील. सो लेट्स स्टॉप हिअर. 11 वाजलेत. आज जरा अर्धा तास जास्त झाला. ओके. थँक यू. टेक केअर. गुड नाईट.